नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सेस गायडन्स पॉइंट युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर महानगरपालिका भरतीमध्ये जी स्टाफ नर्स पदाची परीक्षा होणार आहे बघा, ही परीक्षा 27 मार्च रोजी 2 शिफ्ट मध्ये होणार आहे. ओके, तर या परीक्षेच्या अनुषंगाने आज आपण या व्हिडिओमध्ये सराव प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बघा मित्रांनो, सराव प्रश्नपत्रिका सोडवण्याच्या पूर्वी आपण या परीक्षेचा पेपर पॅटर्न समजून घेऊयात. तर बघा, या परीक्षेत एकूण 100 प्रश्न विचारण्यात येणार. त्यापैकी 60 प्रश्न ही अदर सिलेबस वरती असणार आणि उर्वरित 40 प्रश्न ही नर्सिंगच्या सिलेबस बेस्ड असणार. ओके, तर या व्हिडिओमध्ये आज आपण नर्सिंगच्या बेस्ड जे काही क्वेश्चन्स असणार ते सोडवणार आहोत. ओके, तर बघा मित्रांनो, सराव प्रश्नपत्रिकेचा हा पार्ट 3 आहे. ओके, तर यापूर्वी पार्ट 1 आणि पार्ट 2 आपला कंप्लीट झालेला आहे. दोघांची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळणार. ओके, तर विदाउट डिले आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर बघा मित्रांनो, क्वेश्चन 1 आहे, रिकामी जागा आर द स्मॉलेस्ट फंक्शनल युनिट ऑफ द बॉडी. तर आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारण्यात आलेलं आहे की अशी कोणती गोष्ट आहे की ज्याला आपण स्मॉलेस्ट फंक्शनल युनिट ऑफ द बॉडी म्हणून कन्सिडर करत असतो. ओके, तर ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए कार्टिलेजेस, ऑप्शन बी टिश्यूज, ऑप्शन सी सेल्स, ऑप्शन डी फायबर्स. तर बघा मित्रांनो, जे सेल्स असतात, ओके, आपल्या बॉडीमध्ये ज्या पेशीज असतात ना, यांनाच आपण स्ट्रक्चरल, फंक्शनल आणि बायोलॉजिकल युनिट ऑफ द बॉडी असं म्हणत असतो. ओके, तर आपल्या शरीरामध्ये जो मानवी शरीर असतो यामध्ये जवळपास 100 ट्रिलियन सेल्स प्रेझेंट असतात. ओके, आपल्या बॉडीमध्ये किती सेल्स प्रेझेंट असतात? जवळजवळ 100 ट्रिलियन सेल्स प्रेझेंट असतात आणि याला आपण काय म्हणत असतो? स्ट्रक्चरल, फंक्शनल अँड बायोलॉजिकल युनिट ऑफ द लाईफ असं किंवा स्ट्रक्चरल, फंक्शनल अँड बायोलॉजिकल युनिट्स ऑफ द बॉडी सुद्धा म्हणू शकतो. तर बघा मित्रांनो, हे ज्या 100 ट्रिलियन सेल्स आहेत तर यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या टाइप्सच्या सेल्स बघायला मिळतात. ओके, तर वेगवेगळ्या टाइपच्या सेल्स कुठल्या आहेत तर आपण आता टाइप्स समजून घेऊयात. तर बघा, टाइप्स मध्ये एकतर मसल सेल असू शकतात. ओके, कोणत्या असू शकतात? मसल सेल. तर मसल सेल मध्ये पर्टिक्युलरली स्केलेटल मसल सेल असू शकतात किंवा कार्डियक सेल्स असू शकतात किंवा स्मूथ मसल सेल सुद्धा असू शकतात. ओके, त्यानंतर बघा, नर्वस सेल्स असतात. ओके, कुठल्या सेल्स असतात? नर्वस सेल्स असतात. तर नर्वस सेल मध्ये पर्टिक्युलरली कोणती सेल येणार? न्यूरॉन येतो. ओके, न्यूरॉन हा काय असतो? स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द ब्रेन असतो. ओके, ब्रेनचा स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आपण कोणाला म्हणत असतो? न्यूरॉन्सला म्हणत असतो. त्यानंतर स्किन सेल सुद्धा असतात. स्किन सेल मध्ये आपल्याला इपिथेलियल सेल्स किंवा मग केरॅटिनोसाइट्स बघायला मिळतात. ओके, त्यानंतर परत मित्रांनो, ब्लड सेल्स असतात. ओके, ब्लड सेल मध्ये आपल्याला 3 टाईपच्या ब्लड सेल बघायला मिळतात. एक तर आरबीसी असतात, त्यानंतर डब्ल्यूबीसी असतात आणि परत काय असतात? प्लेटलेट्स असतात. डब्ल्यूबीसी मध्ये सुद्धा वेगळ्या वेगळ्या टाईपच्या टोटल 5 सेल्स असतात, ऍज लाईक न्यूट्रोफिल्स, इसाइनोफिल्स, बॅझोफिल्स, मोनोसाइट्स वगैरे जे आहेत त्या डब्ल्यूबीसीच्या प्रकारच्या सेल्स आहेत. ओके, त्यानंतर बघा, बोन सेल्स असतात. ओके, बोन सेल्स मध्ये ऍज लाईक आपल्याला ऑस्टिओक्लास्ट बघायला मिळते. ओके, ऑस्टिओक्लास्ट किंवा मग ऑस्टिओब्लास्ट सुद्धा असतात. कुठल्या कुठल्या आहेत? ऑस्टिओक्लास्ट आहे किंवा ऑस्टिओब्लास्ट आहे किंवा मग आपल्याला ऑस्टिओसाइट सुद्धा बघायला मिळते. ओके, ह्या कशाच्या सेल्स आहेत? बोन सेल्स आहेत. त्यानंतर आपल्याला फॅट सेल बघायला मिळतात. फॅट सेल मध्ये आपण ला कन्सिडर करतो. ओके, ज्या ऍडिपोसाइट्स असतात त्या कोणत्या असतात? फॅट सेल्स असतात. म्हणजे जो आपल्या बॉडीमध्ये फॅट स्टोअर होतो तो कोणत्या सेलमध्ये जाऊन स्टोअर होतो? ऍडिपोसाइट्स सेल्स मध्ये जाऊन स्टोअर होत असतो. ओके, त्यानंतर स्टेम सेल्स असतात. स्टेम सेल्स मध्ये ऍज लाईक एम्ब्रियोनिक स्टेम सेल्स असतात. ओके, किंवा मग अजून अडल्ट स्टेम सेल सुद्धा इन्क्लूड केला जातात. ओके, त्यानंतर अजून आपल्याला काही अदर स्पेशलाइज्ड सेल्स बघायला मिळतात. ओके, अदर स्पेशलाइज्ड सेल्स सुद्धा बघायला मिळतात. तर अदर स्पेशलाइज्ड सेल म्हणजे काय? तर बघा, यामध्ये आपण एंडोथेलियल सेल जे असतात, ओके, एंडोथेलियल सेल्स यांचा समावेश करतो किंवा ज्या सिलिएटेड सेल्स असतात, ओके, सिलिएटेड सेल्स ह्या सुद्धा अदर स्पेशलाइज सेल्स आहेत किंवा ज्या सेक्स सेल्स आहेत. ओके, सेक्स सेल्स. तर सेक्स सेल्स म्हणजे कोणत्या? ऍज लाईक सेक्स सेल मध्ये आपल्याला स्पर्म, मेल मध्ये कोणता असणार? स्पर्म असणार आणि फिमेल्स मध्ये एग सेल्स असतात, ज्याला आपण ओवम सुद्धा म्हणतो. ओके, तर ह्या अशा टाईपच्या आपल्याला व्हेरियस टाईपच्या सेल्स बघायला मिळतात आपल्या बॉडीमध्ये. ओके, आणि ह्या सेल्स म्हणजे काय आहे? आपल्या बॉडीचा स्ट्रक्चरल, फंक्शनल अँड बायोलॉजिकल युनिट आहे. ओके, तर बघा, तुम्हाला प्रश्नामध्ये असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की सेल थेअरी कोणी प्रपोज केलेली आहे? ओके, सेल
थेअरी प्रपोज्ड बाय हुम, तर कोणी प्रपोज केलेली आहे तर बघा या सायंटिस्टचं नाव काय आहे, श्लेडन श्वॉन. ओके, श्लेडन आणि श्वॉन नावाचे असे दोन सायंटिस्ट होते ज्यांनी सेल थेअरी प्रपोज केलेली आहे. ओके, तर या ठिकाणी तुम्ही नाव बघू शकता, श्लेडन अँड श्वॉन. ओके, क्लिअर आहे. तर बघा मित्रांनो, यामध्ये आता जसं आपण सेक्स सेलचा विचार केला होता, सेक्स सेल किती टाईपचे आहेत, दोन टाईपच्या, मेल्स मध्ये स्पर्म असतात आणि फिमेल्स मध्ये एग्ज असतात किंवा त्याला ओवम सुद्धा म्हणू शकतो. ओके, तर जेवढे काही टाइप्स बघितलेले आहेत किंवा जेवढे काही आपल्या बॉडीमध्ये जे 100 ट्रिलियन सेल्स आहेत, तर त्यामध्ये सगळ्यात लहान किंवा स्मॉलेस्ट सेल ऑफ द ह्युमन बॉडी जर प्रश्न विचारला तर त्या ठिकाणी आन्सर काय असेल तुमचा, स्पर्म असेल. ओके, स्मॉलेस्ट सेल ऑफ ह्युमन बॉडी. ओके, ह्युमन बॉडीची स्मॉलेस्ट सेल कोणती असते, स्पर्म असते. परंतु जर का तुम्हाला लार्जेस्ट सेल ऑफ द ह्युमन बॉडी जर म्हटलं, ओके, लार्जेस्ट सेल ऑफ ह्युमन बॉडी, तर त्यावेळेस तुमचा आन्सर काय असायला पाहिजे, एग असायला पाहिजे, की तेव्हा त्याला आपण ओवम सुद्धा म्हणू शकतो. ओके, क्लिअर आहे. तर या ठिकाणी मग क्वेश्चन 1 चा आन्सर काय होता, ऑप्शन सी, सेल्स. पुढील नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2, व्हॉट इज द करेक्ट सिक्वेन्स ऑफ मायटोसिस. तर बघा मित्रांनो, आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारण्यात आलेलं आहे की जी मायटोसिस प्रोसेस असते, ओके, सेल डिव्हिजनची जी प्रोसेस असते, तर त्यामध्ये कोणता सिक्वेन्स करेक्ट असतो किंवा कोणता सिक्वेन्स फॉलो होत असतो. तर बघा मित्रांनो, जी मायटोसिसची जी किंवा सेल डिव्हिजन जी आहे ना, तर सेल डिव्हिजनची सुरुवात सेंट्रोझोम पासून होते. ओके, कुठपासून होते, सेंट्रोझोम पासून होते. आणि जे मायटोसिस प्रोसेस आहे, ओके, मायटोसिस जे ह्युमन बॉडी मधल्या जेवढ्या काही सेल्स असतात त्या कशा डिवाइड होतात, मायटोसिसने डिवाइड होतात. तर यामध्ये जेव्हा मायटोसिस होते तर टोटल 4 स्टेज मध्ये मायटोसिस प्रोसेस कंप्लीट होत असते. तर 4 स्टेज कोणते असतात, एक असते त्यामध्ये प्रोफेज, त्यानंतर मेटाफेज, त्यानंतर एनाफेज आणि त्यानंतर टीलोफेज. तर हा असा सिक्वेन्स असतो. सगळ्यात आधी प्रोफेज होणार, त्यानंतर मेटाफेज होणार, त्यानंतर एनाफेज होणार, त्यानंतर टीलोफेज होत असतो. ओके, तर ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज आणि टीलोफेज. तर बघा मित्रांनो, यामध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर 2 चा आन्सर ऑप्शन ए मध्येच मिळालेला आहे. कसा होणार, पी मॅट लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. ओके, काय लक्षात ठेवायचं आहे, पी मॅट लक्षात ठेवायचा आहे. पी फॉर प्रोफेज, एम फॉर मेटाफेज, ए फॉर एनाफेज आणि टी फॉर टीलोफेज. तर अशा सिक्वेन्स मध्ये मायटोटिक सेल डिव्हिजन होत असतो. ओके, तो तर क्वेश्चन नंबर 2 चा आन्सर काय असणार, ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे द फायब्रोसिरस सॅक दॅट कव्हर्स द हार्ट इज कॉल्ड ॲज. तर बघा मित्रांनो, जो आपला हार्ट आहे, ओके, हार्ट म्हणजे हार्टचा शेप कसा असतो, या प्रकारचा हार्टचा शेप असतो. परंतु याच्या ज्या कव्हरिंग जर बघितल्या तर बघा यामध्ये हार्टचा जो शेप आहे तर यामध्ये टोटल 3 टाईपच्या कव्हरिंग्स असतात. एक असते आउटर मोस्ट कव्हरिंग, ओके, आउटर मोस्ट कव्हरिंग. त्यानंतर एक असतं मिडल कव्हरिंग आणि त्यानंतरची एक कव्हरिंग असते ते म्हणजे इनर मोस्ट कव्हरिंग. ओके, तर सगळ्यात वरची जी कव्हरिंग असणार, ओके, सगळ्यात वरची जी कव्हरिंग असणार त्याला आपण आउटर मोस्ट कव्हरिंग म्हणतो. तर त्यालाच आपण पेरिकार्डियम सुद्धा म्हणत असतो. ओके, काय म्हणत असतो, पेरिकार्डियम. त्यानंतर जी मिडल कव्हरिंग असते त्याला आपण मायोकार्डियम म्हणतो. ओके, काय म्हणतो, मायोकार्डियम. आणि हा जो मायोकार्डियम जो असतो ना मित्रांनो, जवळपास हार्टचा जो स्ट्रक्चर तयार झालेला आहे तर त्यापैकीचा 85% जो स्ट्रक्चर असतो तो मिडल लेयर मुळे फॉर्म झालेला असतो किंवा मायोकार्डियम मुळे तयार झालेला असतो. याला आपण थिकेस्ट लेयर म्हणू शकतो. ओके, काय म्हणू शकतो, थिकेस्ट लेयर ऑफ हार्ट वॉल. ओके, त्यानंतर आहे इनर मोस्ट. तर इनर मोस्ट जो लेयर असतो त्याला आपण एंडोकार्डियम म्हणत असतो. ओके, काय म्हणत असतो, एंडोकार्डियम. तर आपल्याला काय म्हटलेलं आहे, जो फायब्रोसिरस ऍक्ट आहे, सॉरी, फायब्रोसिरस सॅक आहे दॅट कव्हर्स द हार्ट. तर बघा कव्हरिंग विचारलेलं आहे, तर जी आउटर मोस्ट कव्हरिंग असते ना मित्रांनो, ती कोणती असते, फायब्रोसिरस सॅक पासून तयार झालेली असते. म्हणजेच कोणती असणार, पेरिकार्डियम असणार. तर ऑप्शन बघून घेऊयात. ऑप्शन ए एंडोकार्डियम, ऑप्शन बी इपिकार्डियम, ऑप्शन सी मायोकार्डियम, ऑप्शन डी पेरिकार्डियम. तर बघा या ठिकाणी ऑप्शन डी मध्ये आपला आन्सर मिळालेला आहे. याचा आन्सर काय असेल, ऑप्शन डी पेरिकार्डियम. ओके, क्लिअर आहे. तर त्याच प्रकारे मित्रांनो जो युटेरस असतो, ओके, युटेरस कोणामध्ये असणार, फिमेल्स मध्ये असतो. तर फिमेल्सचा जो युटेरस असतो त्यामध्ये सुद्धा 3 टाईपचे लेयर्स बघायला मिळतात. तर एक त्याच्यामध्ये आउटर मोस्ट लेयर असतो, परत मिडल लेयर असतो आणि आतमधला जो लेयर असतो त्याला आपण इनर मोस्ट लेयर म्हणणार. ओके, तर आउटर मोस्ट लेयर जो असतो ना त्याला आपण पेरिमेट्रियम म्हणतो. ओके, त्याला आपण काय म्हणतो, पेरिमेट्रियम. ओके, जो मिडल लेयर असतो त्याला आपण
मायोमेट्रियम म्हणणार. ओके, काय म्हणणार? मायोमेट्रियम. आणि जो इनर मोस्ट लेअर असतो त्याला आपण एंडोमेट्रियम म्हणतो. ओके, त्याला आपण काय म्हणत असतो? एंडोमेट्रियम. आणि यामध्ये जो थिकेस्ट जो असतो ना, सगळ्यात जास्त थिक कोणता असतो? तो सुद्धा यामधला जो मिडल लेअर आहे तो थिकेस्ट असतो. ओके, जसं हार्ट मध्ये मिडल लेअर थिक आहे, त्याचप्रमाणे युटेरस मध्ये सुद्धा मिडल लेअर थिक असतो. तर यामध्ये आपण पेरिकार्डियम आणि पेरिमेट्रियम मध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. कार्डियक बघा, कार्डियम वरून कार्डियक, कार्डियकचे मतलब काय होतं? हार्टच्या रिलेटेड जे कंडिशन असेल त्याला आपण कार्डियक कंडिशन म्हणतो. तर यावरून तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की पेरिकार्डियम, मायोकार्डियम आणि एंडोकार्डियम हार्टच्या रिलेटेड आहे आणि पेरिमेट्रियम, मायोमेट्रियम आणि एंडोमेट्रियम हे कशाच्या रिलेटेड आहे? युटेरसच्या रिलेटेड आहे. ओके, क्लिअर आहे. तर क्वेश्चन नंबर 3 चा आन्सर काय होता? ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 4. व्हॉट इज द टोटल पिरियड ऑफ वन कार्डियक सायकल? तर बघा मित्रांनो, जे कार्डियक सायकल असते, ओके, जे जेवढे काही जे काही हार्टबीट होते, तर हार्टबीट मध्ये जेवढे काही इव्हेंट्स होतात, ओके, जेवढे काही इव्हेंट्स कंप्लीट होतात त्याला आपण काय म्हणत असतो? कार्डियक सायकल म्हणत असतो. तर एक कार्डियक सायकल कंप्लीट व्हायसाठी किती वेळ लागतो, किती टाइम ड्युरेशन लागतो, तेच आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारण्यात आलेलं आहे. तर ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए 1.8 सेकंड, ऑप्शन बी 0.1 सेकंड, ऑप्शन बी 1.2 सेकंड, ऑप्शन डी 0.8 सेकंड. तर बघा मित्रांनो, एक कार्डियक सायकल कंप्लीट होण्याकरिता 0.8 सेकंडचा वेळ लागतो. ओके, किती सेकंदामध्ये कंप्लीट होत असते वन कार्डियक सायकल? 0.8 सेकंड मध्ये. ओके, तर बघा मित्रांनो, जर आपण हार्टचे जर चेंबर्स बघितले, ओके, तर हार्ट मध्ये किती चेंबर्स असतात? टोटल 4 चेंबर्स असतात. एक असतो हा राईट अट्रियम, याला आपण लेफ्ट अट्रियम म्हणणार. हा राईट वेंट्रिकल होणार आणि हा लेफ्ट वेंट्रिकल असणार. ओके, याच्यावरती काय असतो? हा जो वरती असतो याला आपण सुपेरियर वेना कावा म्हणतो आणि याला आपण जो खाली दिसतो त्याला आपण इन्फेरियर वेना कावा म्हणतो. तर इन्फेरियर वेना कावाचं काम काय असतो? जे लोअर एक्स्ट्रीमिटीज असतात तर त्यामधून जो इम्प्युअर ब्लड असतो तर त्याला राईट अट्रियम मध्ये आणण्याचं काम करतो आणि जो सुपेरियर वेना कावा असतो हा अप्पर एक्स्ट्रीमिटी मधून इम्प्युअर ब्लड असतो किंवा जो डिऑक्सिजनेटेड ब्लड असतो तो काय होणार? राईट अट्रियम मध्ये आणण्याचा काम करत असतं. ओके, क्लिअर आहे. तर बघा आता सांगण्याचं तात्पर्य हे आहे मित्रांनो, तर बघा यामध्ये दोन वर्ड आपल्याला कोणते कोणते दिसतात? एक अट्रियम दिसतोय आणि दुसरा काय दिसतोय? वेंट्रिकल दिसतोय. ओके, वर्ड्स कोणते कोणते आहेत? अट्रियम आणि वेंट्रिकल. तर बघा, जर आपण अट्रियल आणि वेंट्रिकल्सचा जर विचार केला, अट्रियल आणि वेंट्रिकल्स, तर अट्रियल सुद्धा किती 0.8 सेकंड मध्ये कंप्लीट होतो आणि वेंट्रिकलची सुद्धा सायकल 0.8 सेकंड मध्ये कंप्लीट होते. तर ती कशी कंप्लीट होते? तर बघा यामध्ये एकतर सिस्टॉल होणार आणि त्याच्यानंतर डायस्टॉल सुद्धा होणार. तर सिस्टॉल म्हणजे काय होते? बघा, सिस्टॉल म्हणजे कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट होणार किंवा कॉन्ट्रॅक्शन ऑफ द अट्रियम होणार. ओके, आणि डायस्टॉल म्हणजे काय होणार? रिलॅक्सेशन ऑफ अट्रियम होणार. ओके, रिलॅक्सेशन ऑफ अट्रियम होणार. तर जो सिस्टॉल असतो, अट्रियल सिस्टॉल जो असतो ना मित्रांनो, हा जवळपास 0.1 सेकंडचा असतो आणि जो डायस्टॉल असतो, आर्ट्रियल डायस्टॉल किंवा आर्ट्रियल रिलॅक्सेशन, तर हा जवळपास 0.7 सेकंडचा असतो. तर हा ॲट्रियलचा रिलॅक्सेशन आणि कॉन्ट्रॅक्शन किती सेकंड मध्ये कंप्लीट होतो? 0.8 सेकंड मध्ये होतो. त्याचप्रमाणे आता जर वेंट्रिकलचा जर आपण सिस्टॉल जर बघितला, ओके, किंवा त्याला आपण कॉन्ट्रॅक्शन म्हणू शकतो, तर हा जवळपास 0.3 सेकंड मध्ये कंप्लीट होतो. आणि जो डायस्टॉल असतो म्हणजेच काय? रिलॅक्सेशन, तर हा रिलॅक्सेशन 0.5 सेकंड्स मध्ये कंप्लीट होतो. तर याला जर ऍड जर केलं तर किती होणार? 0.8 सेकंड आणि परत याला जर ऍड केलं तर हे सुद्धा 0.8 सेकंड. तर कम्प्लीट जे हार्ट आपले जे कम्प्लीट जी कार्डियक सायकल आहे म्हणजे रिलॅक्सेशन अँड सॉरी कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ बोथ आर्टरिया अँड वेंट्रिकल्स, तर त्याला आपण काय म्हणणार? कार्डियक सायकल म्हणणार आणि ही कार्डियक सायकल 0.8 सेकंड्स मध्ये कंप्लीट होत असते. ओके, तर क्वेश्चन नंबर 4 चा आन्सर काय असणार? ऑप्शन डी असेल. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5. व्हेन द सिस्टोलिक ब्लड प्रेशर इज बिटवीन 130 टू 139 mm ऑफ Hg, द ब्लड प्रेशर इज क्लासिफाईड ॲज. तर बघा मित्रांनो, क्वेश्चन कशाच्या रिलेटेड आहे? ब्लड प्रेशरच्या रिलेटेड क्वेश्चन आहे. तर ब्लड प्रेशरची नॉर्मल रेंज किती असते? 120/80 mm ऑफ Hg इतकी नॉर्मल रेंज असते. तर बघा, हे जो 120 व्हॅल्यू जी दिसत आहे ना, तर याला आपण सिस्टोलिक व्हॅल्यू म्हणतो. ओके, याला कोणती व्हॅल्यू म्हणतो? सिस्टोलिक व्हॅल्यू. आणि जे 80 जे नंबर दिसतोय, ओके, डिवायडेड बाय मध्ये जो 80 दिसतोय त्याला आपण कोणती व्हॅल्यू म्हणणार? डायस्टोलिक व्हॅल्यू म्हणणार. ओके, क्लिअर आहे. तर बघा, जर
सिस्टॉलिक जर बघा याची 120 व्हॅल्यू दिसत आहे, तर 120 पासून हे काय झालेली आहे, इन्क्रीज झालेली आहे. किती झालेली आहे, 130 टू 139 जर मध्ये जर असेल, तर याला आपण कोणत्या क्लासिफिकेशनचा ब्लड प्रेशर कन्सिडर करणार किंवा कोणत्या टाईपचा हायपर टेन्शन कन्सिडर करणार. ओके, किंवा हायपर टेन्शनची कोणती स्टेज आहे ते कन्सिडर करणार, हे असं क्वेश्चनमध्ये विचारण्यात आलेलं आहे. तर बघा या प्रश्नाचं उत्तर सॉल्व्ह करण्यापूर्वी आपल्याला ज्या रेंजेस असतात, ओके, किंवा ज्या स्टेजेस असतात ते आधी समजून घ्यावं लागेल. त्यानंतर आपल्याला क्वेश्चनचा आन्सर ऑटोमॅटिकली माहिती होणार. ओके, तर बघा या मित्रांनो, आता आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये याच्या क्लासिफिकेशन बघून घेऊयात ब्लड प्रेशरचा. तर बघा, जे युरोपियन सोसायटी ऑफ हायपरटेन्शनची 2023 ची गाईडलाईन्स आहेत, तर त्या गाईडलाईन्सच्या नुसार तर बघा कॅटेगराईज केलेलं आहे ब्लड प्रेशरला, एक सिस्टोलिक ब्लड प्रेशर आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर. तर ऑप्टिमल केव्हा कन्सिडर करणार, जेव्हा 120 और लेस दॅन 120 जर असेल तर त्याला आपण सिस्टोलिक, आणि डायस्टोलिक मध्ये किती 120 सॉरी 80 और लेस दॅन 80 जर असेल तर याला आपण ऑप्टिमल कन्सिडर करणार. नॉर्मल केव्हा कन्सिडर करणार, ज्या वेळेस ब्लड प्रेशर सिस्टोलिक ब्लड प्रेशर 120 टू 129 आहे आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर 80 टू 84 जर असेल तर त्याला आपण नॉर्मल कन्सिडर करणार. त्यानंतर जर रेंज सिस्टोलिक ब्लड प्रेशर जर 130 टू 139 च्या मध्ये असेल आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर जर 85 टू 89 च्या मध्ये असेल तर त्याला आपण हाय नॉर्मल कन्सिडर करतो. हाय नॉर्मल कंडिशनला मित्रांनो आपण प्री हायपरटेन्सिव्ह कंडिशन सुद्धा म्हणू शकतो. ओके, काय म्हणू शकतो, प्री हायपरटेन्शन किंवा प्री हायपरटेन्सिव्ह कंडिशन म्हणू शकतो. ओके, त्यानंतर बघा मित्रांनो, जर ब्लड प्रेशरचा लेवल 140 टू 159 सिस्टॉलिक मध्ये असेल आणि डायस्टॉलिक मध्ये 90 टू 99 जर असेल तर त्याला आपण हायपरटेन्शन ग्रेड 1 कन्सिडर करणार. जर सिस्टॉलिक ब्लड प्रेशर 160 टू 179 च्या मध्ये असेल आणि डायस्टॉलिक ब्लड प्रेशर समजा 100 टू 109 जर असेल तर त्याला आपण हायपरटेन्शन ग्रेड 2 कन्सिडर करणार. आणि जर सिस्टोलिक ब्लड प्रेशर मोर दॅन ऑर इक्वल टू 180 असेल आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर मोर दॅन ऑर इक्वल टू 110 जर असेल तर त्याला आपण हायपरटेन्शन ग्रेड 3 कन्सिडर करत असतो. ओके, तर आता आपण आपल्या प्रश्नाकडे परत वळूयात. ओके, तर प्रश्नामध्ये काय म्हटलेलं होता, 130 टू 130 टू 139 जर रेंज असेल तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला 130 टू 139 सिस्टोलिक ब्लड प्रेशर दिसून येत आहे, तर त्याला आपण काय कन्सिडर करणार, हाय नॉर्मल कन्सिडर करणार. म्हणजेच काय, प्री हायपर टेन्शन सुद्धा त्याला कन्सिडर करू शकतो. ओके, तर बघा आता आपण याचे ऑप्शन बघूया. तर नॉर्मल कन्सिडर करणार का, नाही. त्यानंतर प्री हायपरटेन्शन, तर जस्ट आता बघितलेलं आहे की यातला आपण म्हणजे ही जी रेंज आहे तर याला काय कन्सिडर करणार, प्री हायपरटेन्शन कन्सिडर करणार. तर क्वेश्चन नंबर 5 चा आन्सर काय होणार, ऑप्शन बी प्री हायपरटेन्शन. ओके, क्लिअर आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6, द नॉर्मल न्यूबॉर्न हिमोग्लोबिन लेवल इज. तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला कोणाचा हिमोग्लोबिन लेवल विचारण्यात आलेला आहे, न्यूबॉर्न पेशंटचा हिमोग्लोबिन विचारण्यात आलेला आहे. ओके, तर न्यूबॉर्नचा हिमोग्लोबिन जाणून घेण्याच्या पूर्वी आपण सगळे हिमोग्लोबिन बघून घेऊयात. ॲज लाईक समजा जर आपला क्लायंट अडल्ट मेल जर असेल, ओके, अडल्ट मेल जर असेल तर त्याचा जो हिमोग्लोबिनचा लेवल असतो तो 14 टू 18 mg पर डीएल असतो. ओके, नॉर्मल. आणि जर अडल्ट फिमेल जर असेल, ओके, अडल्ट फिमेल जर असेल ना तर अडल्ट फिमेल मध्ये जो हिमोग्लोबिनचा लेवल असतो नॉर्मल तो 12 टू 14 mg पर डीएल इतका असतो. अडल्ट मेल मध्ये 14 टू 18 असतो. आणि जर न्यूबॉर्नचा जर विचार केला तर न्यूबॉर्नचा जो हिमोग्लोबिन लेवल असतो नॉर्मल तो 18 टू 20. ओके, आणि जर 1 इयर मध्ये जर विचारलं, ओके, तर 1 इयरचा जर बाळ असेल तर त्याचा हिमोग्लोबिनचा लेवल नॉर्मल किती असतो, 15 mg पर डीएल इतका असतो. ओके, क्लिअर आहे. तर आपल्याला क्वेश्चन मध्ये कोणाचा विचारण्यात आलेला होता, न्यूबॉर्नचा विचारण्यात आलेला होता. न्यूबॉर्नचा एच बी लेवल तर किती असतो, 18 टू 20 इतका असतो. तर ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए मध्ये 17 टू 20, ऑप्शन बी 12 टू 14, ऑप्शन बी ऑप्शन सी 10 टू 12, ऑप्शन डी 20 टू 25. तर अशी रेंज आपण बघितलेलं नाही मित्रांनो, हे खूप कमी झालं. हे जर आपण नॉर्मल अडल्ट फिमेल मध्ये कन्सिडर करतो तर याचा आन्सर काय असेल, 17 टू 20. तर बघा 17 टू 20 म्हणू शकता किंवा मग 18 टू 20 सुद्धा म्हणू शकता. तर जवळपासची जी व्हॅल्यू दिसली तर तो तुमचा आन्सर असायला पाहिजे. तर क्वेश्चन नंबर 6 चा आन्सर काय असेल, ऑप्शन ए. तर बघा जो या ठिकाणी काय कशाच्या संदर्भात प्रश्न होता, हिमोग्लोबिनच्या संदर्भात. तर तुम्हाला समजा जर असा जर विचारला की हिमोग्लोबिन म्हणजे काय असतं, तर बघा बेसिकली जे हिमोग्लोबिन जे असतात ना हे क्रोमोप्रोटीन्स आहेत आपल्या बॉडीमध्ये. ज्या
ब्लड आहे, ब्लडमध्ये ज्या आरबीसीज असणार, आरबीसी मध्ये हिमोग्लोबिन प्रेझेंट असतात. तर हे हिमोग्लोबिन्स काय आहेत, एक प्रकारचे क्रोमोप्रोटीन्स आहेत आणि यांचं काम काय असतं, हे ऍज अ रेस्पायरेटरी पिगमेंट म्हणून काम करत असतात. ओके, रेस्पायरेटरी पिगमेंट्स म्हणून काम करत असतात. कसे काम करतात तर बघा, एक हिमोग्लोबिनचा मॉलिक्यूल 4 ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स काय करतो, कॅरी करत असतो. ओके, म्हणून याला आपण रेस्पिरेटरी पिगमेंट म्हणत असतो. ओके, क्लिअर आहे. तर प्रश्नामध्ये आपल्याला असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की हिमोग्लोबिन जो मेजर करतो, तर त्यासाठी आपण कोणत्या इन्स्ट्रुमेंटचा यूज करतो. तर बघा, हिमोग्लोबिन मेजर करण्याकरिता आपण सहालीज हिमोग्लोबिनोमीटरचा यूज करतो. ओके, सहालीज हिमोग्लोबिनोमीटरचा आपण यूज करत असतो. कशाकरिता, हिमोग्लोबिन असेस करण्याकरिता. ओके, आणि जर का तुम्हाला फिटल हिमोग्लोबिनचा कंपोजिशन जर विचारलं, आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलं होतं, हिमोग्लोबिनचा लेवल विचारला होता. परंतु समजा जर फिटल हिमोग्लोबिनचा जर कंपोजिशन जर विचारलं, तर त्यामध्ये तुमचा आन्सर काय असायला पाहिजे, 2 अल्फा आणि 2 गॅमा चेन्स प्रेझेंट असतात. ओके, किती अल्फा चेन्स प्रेझेंट असतात, 2 अल्फा आणि 2 गॅमा चेन्स प्रेझेंट असतात. परंतु अडल्ट हिमोग्लोबिनचा जर विचार केला, तर अडल्ट हिमोग्लोबिन मध्ये 2 अल्फा चेन्स आणि 2 बीटा चेन्स प्रेझेंट असतात. ओके, तर हे अशा प्रकारची माहिती होती. तर क्वेश्चन नंबर 6 मध्ये आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारला होता की न्यूबॉर्नचा हिमोग्लोबिन लेवल नॉर्मल किती असतो. तर आन्सर काय असेल, ऑप्शन ए 17 to 20 ग्रॅम डेसिलिटर. ओके, पर डेसिलिटर इतका असेल. ओके, तर क्वेश्चन नंबर 6 कंप्लीट झालेला आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7 बघूयात. तर बघा मित्रांनो, क्वेश्चन नंबर 7 दिसतोय आपल्याला, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ रिस्क फॅक्टर फॉर हायपर टेन्शन. तर बघा मित्रांनो, हायपर टेन्शनलाच आपण मराठीमध्ये उच्च रक्तदाब सुद्धा म्हणत असतो. ओके, तर उच्च रक्तदाब होण्याचे काही व्हेरियस कारण असू शकतात. ओके, तर एक तर काही मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स असतात. ओके, मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स असतात किंवा मग नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर सुद्धा असू शकतात. ओके, आता मॉडिफायबल रिस्क फॅक्टर म्हणजे काय, असे रिस्क फॅक्टर ज्याला आपण चेंज करू शकतो. ओके, आपल्या डेली लाईफच्या मध्ये, डेली बेसिसवरती लाईफमध्ये जे काही इव्हेंट्स असतात त्याला आपण चेंज करू शकतो, त्याला आपण मॉडिफायबल रिस्क फॅक्टर म्हणणार. आणि जे नॉन मॉडिफायबल जे असतात त्याला जसं आपण चेंज करू शकतच नाही, आपल्या हातामध्येच आपल्या हातामध्ये बिलकुल नाही आहे की त्याला चेंज करता येईल म्हणून, असं काहीच नसतं. तर अशा टाईपचे जे फॅक्टर्स असतात त्याला नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर म्हणतात. तर आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारण्यात आलेला होता की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ रिस्क फॅक्टर. रिस्क फॅक्टर कोणते आहेत, एकतर मॉडिफायबल ज्याला आपण चेंज करू शकतो, किंवा नॉन मॉडिफायबल जे चेंज करू शकत नाही. तर मॉडिफायबल रिस्क फॅक्टर म्हणजे कोणते, ॲज लाईक ओबेसिटी झाला. ओके, जर समजा जर एखाद्याला मोठापा असेल तर तो रिड्यूस करू शकतो, जेवण कमी करणार, वजन कमी करण्यासाठी तो धावल, पडेल. ओके, किंवा व्यायाम करेल, तर त्याच्याने काय होऊ शकतो, वेट रिड्यूस होऊ शकतो. त्यानंतर जर तो सॉल्टी डाईट जर इनटेक करत असेल तर तो सुद्धा तो अवॉइड करू शकतो. ओके, जर सॉल्टचं जर प्रमाण त्यांनी कमी केलं तर हायपरटेन्शनचा डायरेक्टली रिलेशन कशासोबत असतो, सॉल्टच्या इंटेक सोबत असतो. ओके, त्यानंतर समजा जर तो ट्रान्स फॅट किंवा जो बाकीचा जो फॅट आहे, ओके, जो अनहेल्दी फॅट आहे त्याचा जर हायर कन्झम्पशन जर करत असेल, त्यामुळे सुद्धा हायपरटेन्शन होऊ शकतो. किंवा पेशंट जर आपला जर पर्सन असेल तो अल्कोहोलचा जर कन्झम्पशन करत असेल किंवा स्मोकिंग करत असेल. ओके, किंवा समजा त्याची जी लाईफस्टाईल असेल ती सेडेंटरी लाईफस्टाईल असेल, काहीच काम नाही करायचं, बसून राहायचा नुसता, किंवा ऑफिसमध्ये जरी वर्क करायचं आहे तर नुसतं बसल्या बसल्या वर्क करायचं आहे, किंवा घरी पडून आहे तर एकदम बेडवरती बिंदास पडून आहे, तर त्याला आपण कोणती लाईफस्टाईल म्हणणार, सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणणार. किंवा एखाद्याच्या लाईफमध्ये खूप स्ट्रेस आहे तर हा सुद्धा एक रिस्पॉन्सिबल फॅक्टर आहे, कशाकरिता, हायपरटेन्शन करिता. अजून समजा जर एखादी पर्सन लो फायबर डाईट जर कन्झ्युम करत असेल तर त्यामुळे सुद्धा काय होऊ शकतो, हायपरटेन्शन होऊ शकतो. हे झाले सगळे मॉडिफायबल फॅक्टर. आणि नॉन मॉडिफायबल फॅक्टर मध्ये काय येणार, ऍज लाईक एज फॅक्टर. बघा, एज फॅक्टर खूप महत्वाचा आहे. एज मध्ये जर पर्टिक्युलरली मेलचा जर विचार केला तर मोर दॅन 55 ज्यांची जर एज असते त्यांना खूप म्हणजे जास्त चान्सेस असतात हायपरटेन्शन होण्याचे. फिमेलचा जर विचार केला तर ज्यांची वय मोर दॅन 65 असते त्यांना सुद्धा हायपरटेन्शनची रिस्क आहे. ओके, जेंडर जेंडरचा जर विचार केला तर मोर कॉमनली मेल्स मध्ये आपल्याला हायपरटेन्शन जास्त प्रमाणात बघायला मिळते. सेक्स, ओके, तर सेक्स म्हणजे आता जेंडर किंवा सेक्स एकच गोष्ट झाली. ओके, तर हा सुद्धा नॉन मॉडिफायबल आपण चेंज करू शकत नाही. किंवा जो जेनेटिक फॅक्टर आहे, ओके, तर म्हणजे एखाद्याच्या
फॅमिलीमध्ये कोणाला जर हायपरटेन्शन असेल तर त्याचे जे अपब्रिंगिंग आहेत तर त्यांना सुद्धा हायपरटेन्शन होण्याची रिस्क असते. ओके, तर याला सुद्धा आपण चेंज करू शकत नाही किंवा इथनिसिटीला सुद्धा आपण चेंज करू शकत नाही. ओके, तर क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं होतं की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ रिस्क फॅक्टर फॉर हायपरटेन्शन. तर बघा जेनेटिक्स तुम्हाला दिसतोय रिस्क फॅक्टर, तर हा रिस्क फॅक्टर आहे. ओबेसिटी दिसतोय का या ठिकाणी, ओबेसिटी रिस्क फॅक्टर आहे. त्यानंतर युथ काही म्हटलेलं आहे का मित्रांनो, एजचा जर विचार केला तर एज कोणता कन्सिडर केलेला आहे, मोस्ट कॉमनली मेल मध्ये मोर दॅन 55 इयर्स आणि फिमेल्स मध्ये मोस्ट कॉमनली 65 इयर्स, तर हा होणार नाही. ओके, त्यानंतर स्मोकिंग, तर स्मोकिंग या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे का, बघा या ठिकाणी स्मोकिंग सांगितलं होतं की हा सुद्धा रिस्क फॅक्टर आहे. तर आपल्याला प्रश्नामध्ये काय म्हटलेलं होतं की नॉट अ रिस्क फॅक्टर, तर जे यूथ जे असतात ते रिस्क मध्ये नसतात. ओके, अंटिल जर त्याचे जर खूप जास्त सॉल्टी फॅटी आणि जर लो फायबर डाएट आणि स्ट्रेस असेल आणि सेडंटरी लाईफस्टाईल असेल, जर हे सगळे एका ठिकाणी जर फॅक्टर जर असणार युथ मध्ये, ओके, जर एखादी पर्सन असेल 20-22 वर्षाचा किंवा 24 वर्षाचा आणि ह्या सगळ्या गोष्टी जर अवेलेबल म्हणजे प्रेझेंट जर असणार तर त्यावेळेस तो रिस्क असू शकते, परंतु युथ आहे म्हणून हायपरटेन्शन होतो असा नसतो. ओके, तर क्वेश्चन नंबर 7 चा आन्सर काय आहे, ऑप्शन सी आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 8 आहे, द नर्स लिसन्स टू मिसेस सुमन्स लंग्स, ओके, अँड नोट्स हिजिंग साऊंड और म्युझिकल साऊंड, द नर्स डॉक्युमेंट धिस ॲज. तर बघा मित्रांनो, एक नर्स आहे आणि ती काय करते, मिसेस सुमनचा लंग असेसमेंट करत आहे. जेव्हा लंग असेसमेंट करत आहे तर त्यावेळेस हिसिंग साऊंड किंवा म्युझिकल साऊंड ऐकायला येत आहे, तर अशा प्रकारच्या साऊंडला आपण काय कन्सिडर करणार किंवा कोणता साऊंड कन्सिडर करणार. ओके, तर ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए गरगल्स, ऑप्शन बी रोंकाय, ऑप्शन सी विजिंग, ऑप्शन डी वेसिकुलर. तर बघा मित्रांनो, जर हिसिंग किंवा म्युझिकल साऊंड जर असेल तर त्याला आपण विजिंग म्हणत असतो. ओके, त्याला आपण काय म्हणत असतो, विजिंग म्हणत असतो. तर बघा मित्रांनो, या व्यतिरिक्तही काही ॲबनॉर्मल लंग साऊंड असू शकतात. ॲज लाईक समजा जर तुम्हाला क्रॅकलिंग किंवा मग अजून रॅटलिंग, ओके, रॅटलिंग और जर बबलिंग साऊंड जर ऐकायला येत असेल, ओके, कसा क्रॅकलिंग, रॅटलिंग और बबलिंग साऊंड जर ऐकायला येत असेल तर त्याचा अर्थ काय आहे, रेल्स आहे. ओके, त्याला आपण काय म्हणणार, रेल्स म्हणणार किंवा त्याला आपण क्रॅकल सुद्धा म्हणू शकतो. ओके, त्याला आपण काय म्हणू शकतो, क्रॅकल्स म्हणू शकतो. ओके, समजा जर लो पीच कंटिन्युअस गर्गलिंग असेल, ओके, काय लो पीच कंटिन्युअस गर्गलिंग जर असेल तर त्याला आपण रोंकाय म्हणत असतो. ओके, त्याला आपण काय म्हणणार, रोंकाय म्हणणार. आणि समजा जर का हाय पीच, ओके, हाय पीच विसलिंग साऊंड जर असेल, ओके, विसलिंग, हाय पीच विसलिंग साऊंड जर असेल तर त्या साऊंडला आपण स्ट्रायडर म्हणत असतो. ओके, स्ट्रीडर म्हणा किंवा स्ट्रायडर म्हणा. तर अशा प्रकारचे आपल्याला ॲबनॉर्मल लंग साऊंड ऐकायला मिळतात. ओके, तर क्वेश्चन मध्ये काय होता, हिसिंग किंवा म्युझिकल साऊंड. तर हिसिंग किंवा म्युझिकल साऊंड त्याला आपण काय म्हणतो, विजेस म्हणतो किंवा विजिंग सुद्धा म्हणतो. तर बघा मित्रांनो, जे ॲस्थमा कंडिशन असते, ओके, ॲस्थमा कंडिशन असते ना, तर ॲस्थमाचा जर तुम्हाला कार्डिनल साईन जर विचारलं ना तर कार्डिनल साईन काय असतो, विजिंग असतो. ओके, विजिंग. परंतु विजिंग केव्हा होणार, जेव्हा पेशंट श्वास सोडतो तेव्हा, म्हणजेच विजिंग ऑन एक्सपायरेशन असते. ओके, तर हा विजिंग ऑन एक्सपायरेशन कशाचा कार्डिनल साईन आहे, ॲस्थमाचा कार्डिनल साईन आहे. ओके, क्लिअर आहे. तर क्वेश्चन नंबर 8 चा आन्सर होता ऑप्शन सी विजेस. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 9. बीएमआय इज कॅल्क्युलेटेड बाय युजिंग द फॉर्म्युला. तर बघा मित्रांनो, आपल्याला बीएमआय चा फॉर्म्युला विचारण्यात आलेला आहे. तर बीएमआय म्हणजेच काय, याला आपण बॉडी मास इंडेक्स म्हणत असतो. ओके, काय म्हणत असतो, बॉडी मास इंडेक्स किंवा यालाच आपण क्वेटलेट्स इंडेक्स सुद्धा म्हणू शकतो. और आपण याला काय म्हणू शकतो, क्वेटलेट्स इंडेक्स सुद्धा म्हणू शकतो. ओके, तर यामध्ये बेसिकली जो बॉडीमध्ये जो फॅट प्रेझेंट आहे, ओके, बॉडीचा जो फॅट प्रेझेंट आहे तर त्याचा आपण बीएमआय मध्ये म्हणजे बीएमआय थ्रू आपण त्याचा मेजरमेंट करत असतो. ओके, तर मेजरमेंट करण्यासाठी मग आपल्याला फॉर्म्युला कोणता यूज करणार, तर बघा यासाठी आपण दोन गोष्टीचा यूज करतो. एक तर आपण वेटचा यूज करतो. वेट कसा असायला पाहिजे, केजी मध्ये असायला पाहिजे आणि हाईटचा सुद्धा विचार करतो. तर हाईट जी असते मित्रांनो, या हाईट इन मीटर स्क्वेअर असते. ओके, आणि हा फॉर्म्युला कसा असतो, वेट इन केजी अपॉन हाईट इन मीटर स्क्वेअर. ओके, वेट इन केजी अपॉन हाईट इन मीटर स्क्वेअर असा हा फॉर्म्युला असतो. तर बघा ऑप्शन बघून घेऊयात. ऑप्शन ए वेट इन केजी इंटू म्हटलेला आहे, तर हा होणार का, नाही होणार. या ठिकाणी तर मी डिवायडेड बायचा सिम्बॉल दिलेला आहे, बरोबर की नाही.
डिवायडेड बाय, त्यानंतर हाईट इन मीटर स्क्वेअर, वेट इन केजी, तर बघा हा जस्ट याचा उलट सांगतोय ऑप्शन मध्ये, तर हा सुद्धा होणार नाही. त्यानंतर वेट इन एलबीएस, पाऊंड मध्ये वेट सांगितलेला आहे का, नाही, वेट इन आपल्याला केजीच कन्सिडर करायचा आहे. ओके, तर हा सुद्धा आन्सर होणार नाही. तर मग ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर, वेट इन केजी अपॉन हाईट इन मीटर स्क्वेअर. ओके, तर क्वेश्चन नंबर 9 चा आन्सर काय असेल, ऑप्शन डी, वेट इन केजी अपॉन हाईट इन मीटर स्क्वेअर. तर बघा मित्रांनो, जसं की मी तुम्हाला म्हटलेलं होतं की आपण बीएमआय चा यूज कशाकरिता करत आहोत, बॉडीमध्ये जो फॅट लेवल आहे, ओके, बॉडीचा जो फॅट लेवल आहे किंवा ओबेसिटी आहे की नाही आहे, पेशंट नरिश्ड आहे, अंडर नरिश आहे की ओबेज आहे, ते असेस करण्याकरिता बीएमआय फॉर्म्युलाचा वापर करत असतो. ओके, तर आता याच्या लेवल्स कशा असतात ते सुद्धा थोडक्यात समजून घेऊयात. ओके, तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला क्लासिफिकेशन बघायला मिळत आहे, क्लासिफिकेशन ऑफ वेट स्टेटस बाय बीएमआय. ओके, तर क्लासिफिकेशन मध्ये अंडरवेट किंवा कन्सिडर करणार, जर 18.5 पेक्षा बीएमआय जर कमी असेल तर त्याला अंडरवेट कन्सिडर करणार. नॉर्मल वेट केव्हा कन्सिडर करणार, जर बीएमआय 18.5 टू 24.9 जर असेल तर त्याला आपण नॉर्मल वेट कन्सिडर करणार. ओव्हरवेट केव्हा कन्सिडर करणार, जेव्हा 25 किंवा 25 पेक्षा जर जास्त जर असेल त्याला ओव्हरवेट कन्सिडर करणार. प्री ओबेस केव्हा कन्सिडर करणार, ज्या वेळेस बीएमआय 25 टू 29.9 असेल त्यावेळेस त्याला आपण प्री ओबेस कन्सिडर करणार. क्लास 1 ओबेसिटी केव्हा कन्सिडर करणार, जेव्हा बीएमआय 30 टू 34.9 असेल. ओके, आणि जर ओबेस क्लास 2 केव्हा कन्सिडर करणार, जेव्हा बीएमआय 35 टू 39.9 असेल त्यावेळेस आपण त्याला क्लास 2 कन्सिडर करणार. आणि जर बीएमआय मोर दॅन ऑर इक्वल टू 40 जर असेल तर त्याला आपण क्लास 3 ओबेसिटी किंवा सिव्हिअर ओबेसिटी. क्वेश्चन नंबर 9 चा आन्सर काय असेल, ऑप्शन डी, वेट इन केजी अपॉन हाईट इन मीटर स्क्वेअर. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 10, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी इज कॉल्ड. तर बघा मित्रांनो, क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे की ज्या किडनीज असतात त्यामध्ये जे स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट असतात त्याला आपण काय म्हणत असतो. ऑप्शन बघूयात, ऑप्शन ए न्यूरॉन, ऑप्शन बी ग्लोमेरुलाय, ऑप्शन सी एक्झॉन, ऑप्शन डी नेफ्रॉन. तर बघा मित्रांनो, जो ऑप्शन ए दिसतोय न्यूरॉन, तर न्यूरॉन म्हणजे हे काय असतं, जे आपले ब्रेन असते, ब्रेन मध्ये ज्या सेल्स असतात, ओके, तर ब्रेन मधल्या सेल्सला आपण न्यूरॉन म्हणतो. म्हणजे ब्रेनचा स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट काय असतो, न्यूरॉन असतो. ओके, परंतु आपल्याला क्वेश्चन मध्ये किडनीज बद्दल विचारलेला आहे, तर किडनीचा जो स्ट्रक्चरल फंक्शनल अँड एक्सक्रेटरी युनिट जो असतो ना तो नेफ्रॉन असतो. ओके, तो काय असतो, नेफ्रॉन. तर क्वेश्चन नंबर 10 चा आन्सर काय असणार, ऑप्शन डी, नेफ्रॉन असेल. तर बघा, जे आपले जे नेफ्रॉन किडनीज आहेत, किडनीज मध्ये नेफ्रॉन्स प्रेझेंट असतात, तर हे नेफ्रॉन्स कसे आहेत, स्ट्रक्चरल फंक्शनल अँड एक्सक्रेटरी युनिट आहेत. तर यांचा नेमका काम काय असतो किडनीज मध्ये, तर बघा हे काय करतात, ब्लड फिल्ट्रेशनचा काम करतात. ओके, कोणता काम करतात, ब्लड फिल्ट्रेशनचा काम करतात. सोबतच ब्लड मध्ये जेवढा काही वेस्ट मटेरियल आहे त्याला रिमूव्ह करायचा सुद्धा काम करतात. ओके, ब्लडला फिल्टर करणार आणि रिमूव्हल ऑफ वेस्ट मटेरियल करणार. ओके, आणि हे कोणत्या मेथडने करतात, म्हणजे ब्लड फिल्ट्रेशन आणि रिमूव्हल कोणत्या मेथडने करतात, हे अल्ट्रा फिल्ट्रेशन मेथडने करत असतात. ओके, अल्ट्रा फिल्ट्रेशन मेथडने ब्लड फिल्ट्रेशन अँड रिमूव्हल ऑफ द वेस्ट करत असतात. ओके, तर बघा हा झाला याचा एक पहिला वर्क. त्यानंतर जे नेफ्रॉन्स असतात ते परत आपल्या बॉडीमध्ये दुसरा एक फंक्शन पजेस असतात, हे इव्हन आपल्या बॉडीमध्ये युरिन सुद्धा फॉर्म करण्याचा प्रयत्न काम करत असतात. ओके, आपल्या किडनीज मध्ये. ओके, तर बघा ईच किडनीचा जर विचार केला, ओके, तर एका किडनीमध्ये जवळपास 1 मिलियन नेफ्रॉन्स प्रेझेंट असतात. ओके, किती नेफ्रॉन्स प्रेझेंट असतात, 1 मिलियन नेफ्रॉन प्रेझेंट असतात. तर अशा आपल्या बॉडीमध्ये किती किडनीज असतात, टोटल 2 किडनीज असतात. ओके, लेफ्ट साइडची किडनी असते आणि राईट साइडची किडनी असते. तर एका किडनीमध्ये 1 मिलियन नेफ्रॉन्स, तर 2 किडनीमध्ये किती नेफ्रॉन्स होणार, 2 मिलियन्स नेफ्रॉन होणार. ओके, टोटल मग आपल्या बॉडीमध्ये टोटल नेफ्रॉनची संख्या किती असते, जवळपास 2 मिलियन्स नेफ्रॉनची संख्या असते. ओके, तर बघा हे जे किडनीचा जर विचार केला, आता जसं मी तुम्हाला किडनीज बद्दल म्हटलेलं आहे, किडनीच्या लोकेशनचा जर विचार केला तर हे रेट्रोपेरिटोनियल ऑर्गन आहे. ओके, कसा ऑर्गन आहे, रेट्रोपेरिटोनियल ऑर्गन आहे. म्हणजेच याचा अर्थ काय होणार, पेरिटोनियल कॅव्हिटी. ओके, जे पेरिटोनियल कॅव्हिटी असते, तर पेरिटोनियल कॅव्हिटीच्या बॅक साइडला किडनीज लोकेटेड असतात, म्हणून त्याला आपण काय म्हणणार, रेट्रोपेरिटोनियल ऑर्गन म्हणणार. म्हणजेच बेसिकली जो फ्लॅंक रिजन असतो आपल्या बॉडीचा, जो फ्लॅंक रिजन असतो, तर त्या रिजन मध्ये किडनीज प्रेझेंट असतात. आणि याचा
डेव्हलपमेंट कुठून होतं, ज्या किडनीज आहे त्याचा डेव्हलपमेंट कुठून होतो, ज्या मेटानेफ्रोस डक्ट असतात. ओके, काय असतात? मेटानेफ्रोस डक्ट असतात. ओके, तर या डक्ट पासून किडनीचा फॉर्मेशन किंवा डेव्हलपमेंट होत असतो. ओके, आणि शरीराच्या कोणत्या साईट वरून किंवा कोणत्या रिजन वरून जर म्हटलं तर त्यावेळेस मग आपल्याला आन्सर माहिती असायला पाहिजे की याचा जो डेव्हलपमेंट आहे तो सॅक्रल रिजन मध्ये स्टार्ट होते. ओके, कोणत्या रिजन मध्ये स्टार्ट होतो? सॅक्रल रिजन मध्ये स्टार्ट होते आणि कोणाकडे हा इन्क्रीज होत जाते किंवा कोणाकडे हा वाढत जातो? टुवर्ड्स लंबर रिजन कडे इन्क्रीज होत जाते. ओके, याचा डेव्हलपमेंट कसा होतो? सॅक्रल रिजन थ्रू कडून लंबर रिजन कडे, ओके, टुवर्ड्स लंबर रिजन कडे याचा डेव्हलपमेंट होत असतो. ओके, तर बघा, अडल्ट पर्सनचा जर विचार केला तर अडल्ट पर्सन मध्ये जो किडनीचा परफेक्ट लोकेशन जर बघितला तर हे जवळपास 12 थोरॅसिक वर्टेब्रा. ओके, कोणत्या वर्टेब्रा? 12 थोरॅसिक वर्टेब्रा टू थर्ड लंबर वर्टेब्रा. ओके, कोणत्या रिजन मध्ये असणार? जो 12व्या नंबरचा थोरॅसिक वर्टेब्रा ते जो थर्ड नंबरचा लंबर वर्टेब्रा आहे, तर एवढ्या रिजन मध्ये किडनी काय असते? लोकेटेड असते. आणि याचा जर शेपचा जर तुम्हाला जर प्रश्न आला की किडनीचा शेप कसा असतो, तर हे कसे असतात? बीन शेप्ड असतात. ओके, किडनीज कशा असतात? बीन शेप्ड. आणि याचा जर कलर बद्दल जर विचारलं तर याचा कलर ब्राउनिश रेड असतो. ओके, कसा असतो? ब्राउनिश रेड कलरच्या किडनीज असतात. ओके, क्लिअर आहे? तर क्वेश्चन नंबर 10 काय होता की स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट विचारलेला होता आपल्याला किडनीचा. तर स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट काय आहे किडनीचा किंवा एक्सक्रेटरी युनिट काय आहे? नेफ्रॉन आहे. ओके, तर आता आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये नेफ्रॉनचा स्ट्रक्चर सुद्धा समजून घेऊयात की नेफ्रॉन ऍक्च्युली दिसतात कसे किंवा त्याच्यामध्ये पार्ट्स कोणते असतात. ओके, तर नेक्स्ट स्लाइड कडे वळूयात. तर बघा, नेक्स्ट स्लाइड मध्ये या ठिकाणी तुम्हाला ग्लोमेरुलस दिसत आहे. ओके, तर तुम्हाला ऑप्शन मध्ये सुद्धा काय दिसलं होतं इथं? ग्लोमेरुलर. हा ग्लोमेरुलर काय आहे? नेफ्रॉनचा पार्ट आहे. ओके, आणि एक्झॉन जे असतं ना, हे एक्झॉन न्यूरॉनचा पार्ट असतो. ओके, एक्झॉन कशाचा पार्ट असतो? न्यूरॉनचा असतो. आणि ग्लोमेरुलाय नेफ्रॉनचा पार्ट असतो. तर बघा, या ठिकाणी काय आलेले आहेत? अफरंट आर्टेरियोल आणि इफरंट आर्टेरियोल. तर या ठिकाणी काय होणार? अल्ट्रा फिल्ट्रेशन होणार ग्लोमेरुलस मध्ये आणि याला आपण बोमॅन्स कॅप्सूल म्हणतो. ओके, ही जी कॅप्सूल दिसत आहे बघा, ही जी आउटर कॅप्सूल दिसत आहे याला आपण बोमेन्स कॅप्सूल म्हणणार. परंतु हा जो स्ट्रक्चर दिसतोय तुम्हाला, असं गुंतलेला जो स्ट्रक्चर दिसतोय त्याला आपण ग्लोमेरुलस म्हणणार. त्यानंतरचा जो हा डिसेंडिंग स्ट्रक्चर दिसतोय याला आपण प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूबुल म्हणतो. ओके, त्यानंतर जो आपल्याला यू शेपचा किंवा याला हेअर पिन शेप्ड पण म्हणतात. ओके, काय म्हणतात? हेअर पिन शेप्ड म्हणतात किंवा मग याला आपण यू शेपचा जो स्ट्रक्चर दिसतोय याला लूप ऑफ हेनलेज म्हणतात. ओके, काय म्हणतात? लूप ऑफ हेनलेज म्हणतात. ओके, क्लिअर आहे? त्यानंतर परत इकडे आपल्याला असेंडिंग स्ट्रक्चर दिसतोय. जो असेंडिंग स्ट्रक्चर असतो मित्रांनो याला आपण पीसीटी म्हणजेच काय? प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूबल्स म्हणतो. त्यानंतर जे आपल्याला ही अशी सरळ रेष दिसत आहे म्हणजे हा डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये असतो याला आपण कलेक्टिंग डक्ट म्हणतो. ओके, याला काय म्हणतो? कलेक्टिंग डक्ट. तर बघा, या ठिकाणी काय होणार? जो ग्लोमेरुलस आहे तर ग्लोमेरुलस मधून फिल्ट्रेशन होणार बोमेन्स कॅप्सूल थ्रू. काय कशामध्ये येणार? पीसीटी मध्ये येणार. पीसीटी मध्ये जो काही वॉटर आहे आणि जो सोडियम आहे त्याला रिऑब्सॉर्ब केल्या जाते आणि जो रिमेनिंग जो असतो तो काय होणार? मग बाहेर निघणार, कलेक्टिंग ट्यूबुल्स मध्ये जाऊन जमा होणार. म्हणजेच या ठिकाणी काय झालेलं आहे? युरिन फॉर्म झालेली आहे. तर अशा प्रकारे हा नेफ्रॉनचा आपल्याला स्ट्रक्चर बघायला मिळत असतो. ओके, तर क्वेश्चन मध्ये आपल्याला स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट विचारलं होतं किडनीचा, तर त्याचा आन्सर काय असेल? नेफ्रॉन असेल. ओके, तर क्वेश्चन नंबर 10 चा आन्सर ऑप्शन डी नेफ्रॉन. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 11. वाईड गॅप इन द सुचर इज. तर बघा मित्रांनो, जर आपण फिटल स्कल जर बघितला तर फिटल स्कल मध्ये अशा टाइपचे आपल्याला सुचर बघायला मिळतात. ओके, आणि या सुचरच्या मध्ये आपल्याला अशी एक वाईड गॅप बघायला मिळते. तर ह्या वाईड गॅपला आपण काय म्हणणार? तर बघा, ही जी वाईड गॅप असते ना मित्रांनो याला आपण फॉन्टॅनेला म्हणतो. ओके, काय म्हणत असतो? फॉन्टॅनेला म्हणत असतो. ओके, तर ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए डायमीटर, ऑप्शन बी सर्कम्फरन्स, ऑप्शन सी फॉन्टेनेला, ऑप्शन डी इनलेट. तर बघा, जे वाईड गॅप असते त्याला आपण काय म्हणतो? सुचरच्या मध्ये जी वाईड गॅप, हे काय झाले? हे सुचर झाले. ओके, तर हा जो असतो याला आपण फ्रंटल सुचर म्हणतो. ओके, याला आपण कोरोनल सुचर म्हणणार. ओके, यानंतरचा जो सुचर असतो याला आपण सजायटल सुचर म्हणतो आणि जो शेवटचा जो सुचर असतो त्याला आपण म्हणजे हा जो फ्रंट साइड झाला. ओके, आणि हा
बॅक साइड झाला फिटल हेडचा. ओके, तर बॅक साइडला जो सुचर असतो याला लॅम्ब्लॉइडल सुचर म्हणतो. ओके, तर याच्यामध्ये जी गॅप असते, हे जे गॅप तुम्हाला दिसतंय, तर याला आपण काय म्हणणार, फॉन्टेनेला म्हणणार. ओके, तर क्वेश्चन नंबर 11 चा आन्सर काय असणार, ऑप्शन सी फॉन्टेनेला. तर आता आपण परत फिटल स्कलची इमेज बघून घेऊयात. ओके, आणि टोटल फॉन्टेनेला किती असतात, कसं असतात, त्यांच्याबद्दल पर्टिक्युलर माहिती, जे क्लिनिकली इम्पॉर्टंट जे फॉन्टेनेला असणार त्याच्याबद्दल सगळी माहिती पुढे नेक्स्ट स्लाइड मध्ये बघून घेऊयात. ओके, तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला पहिला एक फॉन्टेनेला दिसतोय. ओके, हा जो आहे हा अँटेरियर फॉन्टेनेला आहे. ओके, जो समोर दिसतोय याला आपण काय म्हणणार, अँटेरियर फॉन्टेनेला. आणि जो साइडला मागे जो दिसतोय त्याला आपण पोस्टेरियर फॉन्टेनेला. हे फ्रंट साइड झाली फिटल स्कलची आणि ही बॅक साइड झाली. तर जो अँटेरियर असतो, समोरचा असतो त्याला अँटेरियर, आणि जो पोस्टेरियर असतो तर जो मागचा असतो त्याला पोस्टेरियर फॉन्टेनेला म्हणणार. ओके, त्याच्या व्यतिरिक्त बघा दोन्ही साइडला तुम्हाला हे दोन फॉन्टेनेला दिसतात. म्हणजे लेफ्ट साइडला सुद्धा असे दोन फॉन्टेनेला प्रेझेंट असणार आणि राईट साइडला सुद्धा दोन फॉन्टेनेला प्रेझेंट असणार. तर याला आपण काय म्हणणार, पहिला जो असतो याला स्पिनॉइड फॉन्टेनेला आणि जो शेवटी जो असतो त्याला मॅस्टॉइड फॉन्टेनेला. ओके, तर असे स्पिनॉइड फॉन्टेनेला किती असणार, टोटल 2. मॅस्टॉइड फॉन्टेनेला किती असणार, 2. तर हे 2 + 2 म्हणजे टोटल 4 फॉन्टेनेला झाले. 4 फॉन्टेनेला म्हणजे कोणते झाले, हे जे 4 असतात याला आपण मायनर फॉन्टेनेला म्हणतो. ओके, कोणते म्हणतो, मायनर फॉन्टेनेला, ज्यामध्ये 2 अँटेरियर असतात. ओके, ज्याला आपण अँटेरियो लॅटरल सुद्धा म्हणू शकतो. जे स्पिनॉइड असतात ना याला आपण अँटेरियो लॅटरल फॉन्टेनेला म्हणू शकतो. ओके, किती असतात, 2. आणि जे पोस्टेरियर असतात, ओके, म्हणजे मॅस्टॉइड फॉन्टेनेला किती आहेत, 2 आहेत. तर त्याला आपण पोस्टेरो लॅटरल फॉन्टेनेला सुद्धा म्हणू शकतो. ओके, पोस्टेरो लॅटरल फॉन्टेनेला सुद्धा म्हणू शकतो. आणि हा जो समोरचा असतो त्याला अँटेरियर फॉन्टेनेला म्हणणार आणि जो बॅक साइडचा असतो त्याला आपण पोस्टेरियर फॉन्टेनेला म्हणत असतो. ओके, तर टोटल फॉन्टेनेला किती असतात मग आपल्या फिटल स्कल मध्ये, टोटल फॉन्टेनेला किती असतात, टोटल 6 असतात. ओके, त्यापैकी 4 मायनर असतात आणि 2 मेजर फॉन्टेनेला असतात. ओके, 4 मायनर फॉन्टेनेला म्हणजे कोणते, 2 अँटेरोलॅटरल किंवा स्पिनॉइड फॉन्टेनेला आणि 2 पोस्टेरोलॅटरल किंवा मॅस्टॉइड फॉन्टेनेला, असे 4 फॉन्टेनेला झाले. आणि 2 मेजर फॉन्टेनेला असतात. 2 मेजर फॉन्टेनेला म्हणजे कोणते, एक असतो अँटेरियर फॉन्टेनेला आणि दुसरा असतो पोस्टेरियर फॉन्टेनेला. ओके, तर बघा हे जे 2 मेजर फॉन्टेनेला आहेत ना मित्रांनो, यांना आपण क्लिनिकली इम्पॉर्टंट फॉन्टेनेला म्हणतो. ओके, यांना आपण काय म्हणतो, क्लिनिकली इम्पॉर्टंट फॉन्टेनेला म्हणत असतो. तर आता हे जे क्लिनिकली इम्पॉर्टंट फॉन्टेनेला आहेत तर त्याबद्दल आता आपण थोडक्यात माहिती समजून घेऊयात. ओके, तर जे क्लिनिकली इम्पॉर्टंट फॉन्टेनेला आहेत कोणते कोणते आहेत, एक असतो अँटेरियर फॉन्टेनेला. जो अँटेरियर फॉन्टेनेला असतो ना मित्रांनो, यालाच आपण ब्रेग्मा म्हणतो. ओके, यालाच आपण काय म्हणत असतो, ब्रेग्मा. इट इज ऑल्सो नोन ॲज ब्रेग्मा. ओके, आणि याचा जर शेपचा जर विचार केला तर याचा शेप जो असतो मित्रांनो हा डायमंड शेपचा असतो. ओके, कसा असतो हा, डायमंड शेपचा. तर बघा या ठिकाणी मी इमेज मध्ये सुद्धा दाखवलेला आहे, कसा आहे हा, डायमंड शेपचा आहे. ओके, त्यानंतर बघा याची जर पर्टिक्युलर माहिती जर बघितली तर हा जो फॉन्टेनेला असतो यामध्ये कोणते कोणते सुचर्स पासून हा फॉन्टेनेला तयार झालेला असतो, सुचर किती असतात, तर बघा टोटल 3 सुचर पासून हा तयार झालेला असतो. एक असतो हा फ्रंटल सुचर, हा कोणता आहे, अँटेरियर फॉन्टेनेला आहे डायमंड शेप मध्ये. तर हा सुचर कोणता आहे, फ्रंटल सुचर. एक कोणता असेल, फ्रंटल सुचर असेल. बघा हा जो क्रॉस झालेला सुचर आहे याला आपण कोरोनल सुचर म्हणतो. ओके, आणि हा जो स्ट्रेट सुचर आहे तर याला आपण सजायटल सुचर म्हणत असतो. तर ह्या 3 सुचर मिळून कोणता फॉन्टेनेला तयार होतो, फ्रंटल किंवा अँटेरियर फॉन्टेनेला तयार होतो किंवा त्याला आपण ब्रेग्मा सुद्धा म्हणू शकतो. ओके, तर हा फॉन्टेनेला आता क्लोज केव्हा होणार, तर बघा हा या नॉर्मली 18 मंथ्स मध्ये क्लोज होत असतो. ओके, किती मंथ्स मध्ये क्लोज होतो, 18 मंथ्स मध्ये क्लोज होतो. कधी काळजी हा 24 मंथ्स पर्यंत सुद्धा क्लोज होत नाही किंवा 24 मंथ्स मध्ये क्लोज होतो, कधी 23, कधी 24. समजा जर 24 पर्यंत जर क्लोज होत असेल तर त्याला आपण नॉर्मल कन्सिडर करणार. युजली नॉर्मली किती मध्ये क्लोज होतो, 18 मध्ये, परंतु काही केसेस मध्ये 24 पर्यंत सुद्धा क्लोज होऊ शकतो, तरी पण त्याला आपण नॉर्मल कन्सिडर करणार. ओके, परंतु समजा जर का 24 महिने जरी कंप्लीट झालेत, ओके, आणि जर का
फॉन्टेनेला जर क्लोज जर झाला नाही तर त्या कंडिशनला 24 मंथ्स किंवा त्याच्यापेक्षा जर जास्त जर महिने जर झाले, त्यापेक्षा जर ड्युरेशन जर जास्त जर झाला आणि स्टील जर फॉन्टेनेला क्लोज जर झालेला नाही तर त्या कंडिशनला आपण पॅथॉलॉजिकल कंडिशन म्हणतो. ओके, पॅथॉलॉजिकल कंडिशन ऑफ फिटल स्कल म्हणत असतो. ओके, क्लिअर आहे. त्यानंतर आता आपण दुसरा फॉन्टेनेला बघून घेऊया. दुसरा फॉन्टेनेला कोणता आहे? पोस्टेरियर फॉन्टेनेला. ओके, दुसरा कोणता आहे? पोस्टेरियर फॉन्टेनेला. त्या पोस्टेरियर फॉन्टेनेलालाच आपण लॅम्बडा म्हणतो. ओके, याला आपण काय म्हणत असतो? लॅम्बडा. इट इज ऑल्सो नोन ॲज लॅम्बडा. याचा जर शेपचा जर विचार केला तर हा ट्रँग्युलर शेपचा असतो. कसा असतो? ट्रँग्युलर. तर बघा या ठिकाणी मी असा एक ट्रँगल काढून दाखवलेला आहे. ओके, तर ट्रँग्युलर शेपचा असतो. यामध्ये किती सुचर पासून हा तयार झालेला असतो? टोटल 2 सुचर पासून. एक बघा हा सजायटल सुचर समोरून आलेला आहे आणि हा मागचा लॅम्बलॉइडल सुचर. एक कोणता आहे? सजायटल सुचर आणि दुसरा कोणता आहे? लॅम्बलॉइडल सुचर पासून हा तयार झालेला आहे. अशा 2 सुचर पासून हा तयार होत असतो. आणि हा क्लोज केव्हा होणार? तर बघा हा जवळपास 6 to 8 वीक मध्ये क्लोज होत असतो. ओके, तर हे असे अँटेरियर आणि पोस्टेरियर फॉन्टेनेला बद्दल इन्फॉर्मेशन होती. या बियॉन्ड जर अजून इन्फॉर्मेशन जर बघायचं झालं, समजा जर हे फॉन्टेनेला जो टाइम ड्युरेशन आहे म्हणजे अँटेरियर फॉन्टेनेला 18 महिन्यामध्ये कंप्लीट व्हायला पाहिजे किंवा क्लोज व्हायला पाहिजे किंवा जो पोस्टेरियर फॉन्टेनेला आहे तो 6 to 8 वीक मध्ये क्लोज व्हायला पाहिजे. समजा 18 मंथच्या आधीच अँटेरियर फॉन्टेनेला क्लोज जर होत असेल किंवा जो पोस्टेरियर फॉन्टेनेला आहे तो 6 to 8 वीकच्या जर आधी जर क्लोज होत असेल म्हणजे याला आपण काय म्हणणार? अर्ली क्लोजर म्हणणार. तर अर्ली क्लोजर जर होत असेल तर याचा मिनिंग काय आहे की त्या ठिकाणी पेशंटला म्हणजे हा काय डिनोट करतो की पेशंटला क्रॅनिओस्टेनोसिस झालेला आहे. ओके, काय झालेला आहे? क्रॅनिओस्टेनोसिस झालेला आहे. आणि समजा जर का 18 मंथ्स कंप्लीट होऊन गेले, इकडे 24 मंथ्स सुद्धा कंप्लीट होऊन गेले, इकडे 6 to 8 वीकचा ड्युरेशन कंप्लीट झाला, बट स्टील जर क्लोजर जर झालेला नाही म्हणजे काय? डिलेड क्लोजर जर झाला, ओके, फॉन्टेनेलाचा जर डिलेड क्लोजर झाला तर इट मीन्स काय इंडिकेट करतो? पेशंटला एकतर रिकेट्स असू शकते किंवा मग माल न्यूट्रिशन असू शकते किंवा मग पेशंटला हायड्रोसिफॅलस कंडिशन असू शकते किंवा पेशंटला क्रेटिनिझम नावाची कंडिशन असू शकते. तर त्या कारणामध्ये काय होणार? फॉन्टेनेला आहे तो क्लोज होणार नाही किंवा लेट क्लोज होणार. ओके, तर क्वेश्चन नंबर 11 चा जो जेवढा काही होता डेटा ते आपण सगळं समजून घेतलेला आहोत. तर वाईट गॅप जी असते सुचरच्या मध्ये त्याला आपण काय म्हणत असतो? फॉन्टेनेला म्हणत असतो. म्हणजे क्वेश्चन नंबर 11 चा आन्सर काय होणार? ऑप्शन सी होणार. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 12 आहे, वेन डज एन इन्फंट स्टार्ट गेनिंग गुड हेड कंट्रोल? तर बघा मित्रांनो आपल्याला काय विचारण्यात आलेलं आहे क्वेश्चन मध्ये की हेड कंट्रोल किंवा त्यालाच आपण नेक कंट्रोल सुद्धा म्हणू शकतो, नेक होल्डिंग म्हणू शकतो. ओके, नेक कंट्रोल म्हणण्यापेक्षा याला आपण काय म्हणूयात? नेक होल्डिंग म्हणूयात. तर कोणत्या एज ग्रुपचे जे हे असतात इन्फंट असतात ज्यांच्यामध्ये नेक होल्डिंग येत असते किंवा कम्प्लिटली डेव्हलप होत असते? ऍट बर्थ, तर बघा मित्रांनो ऍट बर्थ तर नेक होल्डिंग किंवा गुड हेड कंट्रोल येणार नाही. 3rd मंथ, 8th मंथ किंवा 10th मंथ. तर बघा जो हेड कंट्रोल असतो ना तो 3rd मंथ मध्येच येतो. ओके, किती मंथ मध्ये येतो? 3 मंथ्स मध्येच नेक होल्डिंग कॅपॅसिटी डेव्हलप होऊन जाते. ओके, तर हे याच्या व्यतिरिक्तही काही डेव्हलपमेंटल माइलस्टोन्स आहेत ते आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघून घेऊयात. तर बघा या ठिकाणी आपल्याला माइलस्टोन दिसतात. हे कोणते माइलस्टोन आहेत? ग्रॉस मोटर डेव्हलपमेंट. ओके, हेड कंट्रोल सुद्धा कोणता असतो? ग्रॉस मोटर डेव्हलपमेंट मध्ये असतो. 3ऱ्या महिन्यामध्ये हेड कंट्रोल किंवा नेक होल्डिंग येते. 5व्या महिन्यामध्ये रोल ओव्हर. 6th मंथ मध्ये तो बसू शकतो परंतु त्याला सपोर्टची गरज पडते. ओके, आणि कोणत्या फॅशन मध्ये बसणार? ट्रायपॉड फॅशन मध्ये बसणार. ओके, जो ट्रायपॉड असतो तर त्या फॅशन मध्ये तो बसत असतो. ओके, 7व्या मंथ मध्ये सुपाइन टू प्रॉन होतो. ओके, त्याच्यानंतर 8व्या मंथ मध्ये सिटिंग विदाउट सपोर्ट. ओके, तर तो बसू शकतो आणि त्याला कोणत्याही सपोर्टची गरज नाही किंवा क्रॉलिंग करू शकतो. ओके, मग आहे 9th मंथ. 9th मंथ मध्ये स्टँडिंग विथ सपोर्ट. ओके, तर तो काय होऊ शकतो? उभा होऊ शकतो परंतु त्याला उभा होण्याकरिता सपोर्टची गरज आहे. त्यानंतर आहे क्रिपिंग. क्रिपिंग 10th मंथ मध्ये येतो. त्यानंतर 11th मंथ मध्ये क्रुसिंग होते. त्यानंतर 12th मंथ मध्ये स्टँड विदाउट सपोर्ट बिअर वॉकिंग. ओके, तर एकतर तो विदाउट सपोर्टनी काय होतो? उभा होतो आणि वॉकिंग सुद्धा थोडेफार बिअर करू शकतो. ओके, त्यानंतर 15 मंथ मध्ये वॉक अलोन, एकटाच चालायला लागतो. स्टेअर्स ज्या आपल्या पायऱ्या असतात ते सुद्धा चढायला तो सुरू करतो. 18 मंथचा जर विचार केला तर रनिंग करू शकतो. जर खेळणे वगैरे जर असेल तर तो त्याला ओढू शकतो आपल्याकडे. त्याच्यानंतर तर बघा
2 इयर्स मध्ये तो चालू शकतो. डाउनवर्ड डाउन स्टेअर्स तो पायऱ्या उतरू पण शकतो, म्हणजे चढू उतरू शकतो. ओके, क्लिअर आहे. त्यानंतर म्हणजे एक जी पायरी आहे तर त्याला एक पायरीवरती ते दोन्ही, म्हणजे पहिला पाय ठेवणार, परत दुसरा पाय ठेवणार, परत मग दुसऱ्या पायरीवरती एक, पहिल्या पायरीवरून दुसऱ्या पायऱ्यावरती जायसाठी एक पाय ठेवणार, त्याच्यानंतर दुसरा पाय ठेवणार. तर अशा पद्धतीने तो चढू शकतो किंवा उतरू शकतो. ओके, त्यानंतर वॉक्स बॅकवर्ड वॉक करू शकतो किंवा बॉलला किक सुद्धा करू शकतो. 3 इयरचा जर आपण माइलस्टोन जर बघितलं तर ट्रायसिकल राईड करू शकतो किंवा अल्टरनेट फीट ने तो अपस्टेअर्स करू शकतो. म्हणजे ज्या पायऱ्या आहेत तर एक पायरी सोडून दुसऱ्या पायरीवरती चढू शकतो. मग परत अजून एक पायरी सोडणार, त्याच्यानंतरची पायरीवरती चढणार. तर असं पण करता येतं. ओके, त्यानंतर 4th इयरचा जर विचार केला तर हॉप्स ऑन द 1 फूट, तर एका फूटवरती हॉपिंग करू शकतो आणि अल्टरनेट फीट ऑन गोइंग स्टायर्स. ठीक आहे. त्यानंतर 5व्या वर्षी स्किपिंग ऑन बोथ फीट, तर दोन्ही पायावरती तो काय करू शकतो, स्किपिंग करू शकतो. तर अशा प्रकारचे आपल्याला ग्रॉस मोटर डेव्हलपमेंट बघायला भेटतात. तर यामध्ये आपल्याला गुड हेड कंट्रोलचा विचारलेला होता, म्हणजेच नेक होल्डिंग कॅपॅसिटी केव्हा येते, 3rd मंथ मध्ये येते. ओके, तर क्वेश्चन नंबर 12चा आन्सर काय होणार, ऑप्शन बी होणार. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 13. ऍट व्हॉट एज ग्रुप द डेव्हलपमेंट ऑफ सोशल स्माईल ऑकर्स. तर बघा, जे सोशल स्माईल आहे तर ते कोणत्या एज ग्रुपमध्ये डेव्हलप होते ते आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारण्यात आलेलं आहे. तर ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए 2 मंथ्स, ऑप्शन ए बी 4 मंथ्स, ऑप्शन सी 6 मंथ्स, ऑप्शन डी 8 मंथ. तर बघा मित्रांनो, जे सोशल स्माईल असते हे 2 मंथ मध्ये डेव्हलप होत असते. ओके, कोणत्या मंथ मध्ये डेव्हलप होते, 2 मंथ्स मध्ये डेव्हलप होत असते. तर या क्वेश्चनचा आन्सर काय होणार, ऑप्शन ए होणार, 2 मंथ्स. ओके, तर या व्यतिरिक्तही काही सोशल डेव्हलपमेंट्स आहेत मित्रांनो, तर ते सोशल किंवा जे अडॅप्टिव्ह डेव्हलपमेंट्स आहेत ते बघून घेऊयात. सोबतच आपण पूर्वीच्या स्लाइड मध्ये आपण ग्रॉस मोटर डेव्हलपमेंट बघितले होते, तर या ठिकाणी आपण फाईन मोटर डेव्हलपमेंट सुद्धा कव्हर करून घेऊयात. ओके, सोशल अँड अडॅप्टिव्ह आणि नंतर काय, फाईन मोटर डेव्हलपमेंट. तर बघा, 2 मंथ्स मध्ये सोशल स्माईल येणार, 3 मंथ्स मध्ये रिकॉग्नाइज मदर, स्वतःच्या आईला ओळखायला सुरुवात करेल, 3 मंथ्स मध्ये स्माइल्स ऍट मिरर इमेज. ओके, तर मिरर प्ले म्हणतात, स्वतःच्या म्हणजे मिरर मध्ये जर बघितलं तर तो स्वतःला स्माइल करायला लागतो. ओके, त्यानंतर 7व्या महिन्यामध्ये स्ट्रेंजर एन्झायटी, जर दुसरा कोणी अनोळखी व्यक्ती जर दिसला तर तो त्याला घाबरतो. ओके, त्याला स्ट्रेंजर एन्झायटी म्हणणार. 8व्या मंथ मध्ये ऑब्जेक्टिव्ह परमिनन्स असतो. 9th मंथ मध्ये वेव बाय बाय. ओके, बाय बाय वगैरे जो करतो तो कोणत्या मंथ मध्ये करू शकतो, 9 मंथ मध्ये. 10 मंथ मध्ये प्लेज पीक अ बू. ओके, तर पीक अ बू खेळू शकतो. त्यानंतर दादा बाबा वर्ड जे आहेत ना, हे सुद्धा कोणत्या मंथ मध्ये म्हणू शकतो, 10th मंथ मध्ये म्हणू शकतो. ओके, त्यानंतर 12 मंथ्सचा जर विचार केला तर किसेस ऑन रिक्वेस्ट, जर त्याला आपण जर पा दे म्हटलं तर पा देतो. ओके, प्ले सिम्पल बॉल गेम. ओके, साधा साधा जर त्याच्याकडे जर बॉल फेकला तर तो सुद्धा आपल्याकडे बॉल फेकणार. ओके, त्यानंतर 18 मंथचा जर विचार केला तर डोमेस्टिक मिमिक्री. ठीक आहे, म्हणजे स्वीपिंग, जर कोणी जर आपल्या घरी स्वीपिंग करत असेल, झाडू मारत असेल तर तो झाडू मारण्याचा प्रयत्न करतो. कोणी जर जेवण वाढत असेल तर जेवण, किंवा कोणी जर पाणी देत असेल तर पाणी वाढवण्याचा, किंवा वडील जर त्याचे जर कोणता जर शर्ट घालत असणार तर तेच पण स्वतःचा शर्ट घालण्याचा प्रयत्न करतात. ओके, त्यानंतर 2 इयर्सचा जर विचार केला तर आस्क फॉर फूड, ड्रिंक अँड पॅरलल प्ले. ओके, तर 2 वर्षाचे जेव्हा होतात तर त्यावेळेस त्यांना जर भूक लागली तर अन्न मागतात, पाणी जर तहान जर लागली तर मम मागतात. ओके, पाणी मागतात. ठीक आहे, त्यानंतर 3 इयर्स मध्ये नोज फुल नेम, जेंडर अँड शेअर्स टॉय. ओके, तर 3 वर्षाचा जेव्हा होतो तर त्यांचं पूर्ण नाव सांगू शकतात, तो मुलगा आहे की मुलगी आहे ते सुद्धा सांगू शकते आपल्याला. आणि जे सोबतचे त्यांचे जे हे असतात, कलिग्स असतात, त्यांच्यासोबत ते खेळताना एकमेकाला टॉय शेअर करतात. ओके, 4 इयरचा जर विचार केला तर गोज टू टॉयलेट अलोन, तर एकटे ते टॉयलेट मध्ये जाऊ शकतात आणि कोऑपरेटिव्ह प्ले याच्यामध्ये दिसून येतो. ओके, त्यानंतर 5 इयर्सचा जर विचार केला तर कीप्स हाऊस होल्ड टास्क, हेल्प्स इन हाऊस होल्ड टास्क, ड्रेसेस अँड अनड्रेसेस, तर स्वतःचा ड्रेस चेंज करू शकते किंवा स्वतःला ड्रेस घालू शकते. इव्हन जे छोटे छोटे कामं जे असतात घरातले, तर ते सुद्धा करायला हेल्प करू शकतात. ओके, आणि जर आपण फाईन मोटर डेव्हलपमेंटचा जर विचार केला तर फाईन मोटर डेव्हलपमेंट मध्ये 4 मंथ्स मध्ये बाय डेक्स्ट्रस ग्राफ्स दिसून येते किंवा माउथिंग दिसून येते. 6 मंथ मध्ये आपल्याला युनिट एक्स्ट्रास किंवा ऑब्जेक्ट ट्रान्सफर दिसून येतो. 9 मंथ मध्ये इमॅच्युअर पिन्सर ग्रास असते. 12 मंथ मध्ये पिन्सर ग्रास मॅच्युअर असते. त्याच्यानंतर 15 मंथ्स मध्ये आपल्याला इमिटेट स्क्रिबलिंग किंवा टॉवर ऑफ 2 ब्लॉक्स. ओके, तर 2 ब्लॉकचा जर टॉवर जर तयार करायला सांगितलं तर 15 मंथचा जर असेल तर करू शकतो. ओके, 18 मंथचा जर विचार केला तर स्क्रिबलिंग करू शकतो. स्क्रिबलिंग म्हणजे काय, जे भिंती वगैरे ते जे असं काही पण असं लिहून ठेवतात बघा, त्याला आपण काय म्हणणार, स्क्रिबलिंग म्हणणार. ओके, काही पण अशा आडव्या तिडव्या रेषा काढून ठेवतात, काहीतरी असं लिहून ठेवतात किंवा सरळ काहीतरी ओढताण करून ठेवतात भिंतीवरती, किंवा त्यांचे जे नोटबुक्स असतात तर त्याला आपण स्क्रिबल म्हणणार.
तीन ब्लॉकचा टॉवर तयार करू शकतात. स्वतःला ते जेवण घालू शकतात विथ द स्पून. त्यानंतर 2 इयर्स मध्ये आपल्याला 6 ब्लॉकचा टॉवर तयार करताना दिसू शकतात. व्हर्टिकल अँड सर्क्युलर स्ट्रोक. ओके, तर त्यांना म्हटलं की एक अशी सरळ रेष काढून दाखवा, तर सरळ रेष काढून दाखवू शकतात. किंवा जर आडवी रेष काढून दाखव म्हटलं तर आडवी रेष काढून दाखवू, म्हणजेच व्हर्टिकल अँड सर्क्युलर. किंवा जर असं जर गोल जर त्याला सर्कल जर काढून दाखव म्हटलं तर सर्कल सुद्धा काढू. 3 इयर्सचा जर विचार केला तर 9 ब्लॉकचा टॉवर ते तयार करू शकतात. आणि कॉपीज सर्कल, जर आपण त्याला जर असा सर्कल जर काढून दाखवला तर सेम सर्कल जर काढून दाखव म्हटलं तर सेम सर्कल तो काढून दाखवू शकतो. 4 इयर्सचा जर विचार केला तर कॉपीज रेक्टँगल. ओके, जर त्याला जर आपण रेक्टँगल जर असं काढून दाखवलं तर ते काय करणार, ते स्वतः पण रेक्टँगल काढून दाखवणार. प्लस साईन जर काढून दाखव म्हटलं तर प्लस साईन काढून दाखवणार. ब्रिज विथ ब्लॉक्स. ओके, तर ब्लॉक्सला जर जर त्यांना जर सांगितलं तर ते ब्लॉक्स सुद्धा जोडू शकतात. आणि 5 इयर्सचा जर विचार केला तर कॉपीज ट्रायंगल गेट विथ ब्लॉक्स. ओके, तर ते ट्रायंगल जर असं काढून दाखवलं तर त्या ट्रायंगलची ते कॉपी सुद्धा करू शकतात. तर हे अशा प्रकारे आपल्याला काही सोशल अँड अडॅप्टिव्ह माइलस्टोन बघायला मिळतात इकडे. आणि या साईडला आपल्याला काही फाईन मोटर माइलस्टोन बघायला मिळतात. ओके, तर क्वेश्चन मध्ये काय होतं आपल्याला, सोशल स्माइल केव्हा येते, तर सोशल स्माइल केव्हा येते, 2 months मध्ये येत असते. ओके, तर क्वेश्चन नंबर 13 चा आन्सर काय होणार, ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 14. क्वांटिटेटिव्ह असेसमेंट ऑफ न्यूओनेट्स कंडिशन ऍट बर्थ इज डन बाय. तर बघा मित्रांनो, जेव्हा आपल्याला क्वांटिटेटिव्ह असेसमेंट करायची आहे, क्वांटिटेटिव्ह असेसमेंट म्हणजे केव्हा, कोणत्या असेसमेंट मला म्हणणार, ज्यामध्ये आपण नंबर्सचा यूज करतो, 0, 1, 2, 3, 4 अशा टाईपचे जर नंबर्स जर यूज करत असणार असेसमेंट करताना, त्याला आपण क्वांटिटेटिव्ह असेसमेंट म्हणणार. परंतु यामध्ये कोणत्या कंडिशन मध्ये करायचा आहे, निओनेटच्या कंडिशन मध्ये करायचा. केव्हा करायचा, जेव्हा जस्ट बर्थ होतो, तर त्यावेळेस आपण जो क्वांटिटेटिव्ह असेसमेंट करतो त्याला आपण काय म्हणणार. ऑप्शन ए आल्ड्रिच स्कोरिंग, ऑप्शन बी सिल्वरमॅन स्कोरिंग, ऑप्शन सी अपगार स्कोरिंग, ऑप्शन डी बर्स्टेन स्कोरिंग. तर बघा मित्रांनो, जर आपण क्वांटिटेटिव्ह असेसमेंट करतो निओनेटचा ऍट द टाइम ऑफ बर्थ, ओके, म्हणजे किंवा जेव्हा बर्थ होतो, तर त्याला आपण अपगार स्कोरिंग म्हणतो. आपण त्याला काय म्हणतो, अपगार स्कोरिंग. तर क्वेश्चन नंबर 14 चा आन्सर काय होईल, ऑप्शन सी. या ठिकाणी आपल्याला ऑप्शन ए मध्ये आल्ड्रिच स्कोरिंग दिसतंय. तर आल्ड्रिच स्कोरिंग कशासाठी आपण यूज करतो, जेव्हा पोस्ट अॅनेस्थेशिया रिकव्हरी, म्हणजे आता पेशंट आपला ओटी मधून आला आणि त्याला पोस्ट अॅनेस्थेशिया युनिट मध्ये ठेवलेला आहे, तर तो प्रॉपरली रिकव्हर केलेला आहे की नाही केलेला आहे, त्याचा जर स्टेटस जर चेक करायचा असेल, त्यासाठी आपण आल्ड्रिच स्कोरिंग करतो. म्हणजेच काय, पोस्ट अॅनेस्थेशिया रिकव्हरीसाठी आपण कोणती स्कोरिंगचा यूज करतो, आल्ड्रिच स्कोरिंग. त्यानंतर इकडे आपल्याला सिल्वरमॅन स्कोरिंग दिसत आहे. तर याला आपण पूर्ण नाव, सिल्वरमॅन स्कोरिंगचं पूर्ण नाव काय आहे, सिल्वरमॅन अँडरसन स्कोरिंग आहे. ओके, कसं नाव आहे याचा, सिल्वरमॅन अँडरसन स्कोरिंग. तर हे कशासाठी यूज करतो, जे न्यूबॉर्न असतात. आता जसे हे, आता बघा या ठिकाणी न्यूबॉर्न म्हणजे काय, न्यूओनेट झाला. या ठिकाणी आपण क्वांटिटेटिव्ह असेसमेंट करत आहोत म्हणून अपगार स्कोर केला. परंतु न्यूबॉर्न मध्ये जर आपण रेस्पायरेटरी डिस्ट्रेसची सिव्हिअरिटी जर असेस करायची असेल, तर त्यासाठी आपण सिल्वरमॅन अँडरसन स्कोरिंग करत असतो. ओके, कशाकरिता करतो, रेस्पायरेटरी डिस्ट्रेस सिव्हिअरिटी असेस करण्याकरिता आपण सिल्वरमॅन स्कोरिंग करत असतो. ओके, आणि निओनेट मध्ये ऍट बर्थ जी स्कोरिंग करतो त्याला आपण अपगार स्कोरिंग म्हणतो. तर बघा, अपगार स्कोरिंग जे असते ना मित्रांनो, याच्याबद्दल आता थोडक्यात माहिती समजून घेऊयात. तर हे अपगार स्कोरिंग काय असते, बेसिकली हे क्वांटिटेटिव्ह असेसमेंट आहे. हा काय आहे, क्वांटिटेटिव्ह असेसमेंट आहे. कशाच्या रिगार्डिंग, पेशंटची जे जे न्यूबॉर्न असेल त्याचा फिजिकल कंडिशन कशी आहे. ओके, न्यूबॉर्न आहे त्याची फिजिकल कंडिशन कशी आहे त्याचा आपण क्वांटिटेटिव्ह असेसमेंट करतो, त्यालाच आपण अपगार स्कोर म्हणतो. केव्हा करणार, ऍट बर्थ, जेव्हा बेबीचा बर्थ होतो त्यावेळी करणार. ओके, ज्यामध्ये आपण कोणते कोणते क्वांटिटेटिव्ह असेसमेंट म्हणजे कोणत्या कोणत्या पॅरामीटर्सचा यूज करणार, एकतर बेबीचा रेस्पिरेशन चेक करणार, सर्क्युलेशन चेक करणार आणि न्यूरोलॉजिकल स्टेटस सुद्धा चेक करणार. ओके, तर हा एवढा काही जे काही करत आहोत त्यालाच आपण काय म्हणतो, अपगार स्कोर म्हणत असतो. तर हा केव्हा करतो, ऍट बर्थ. आणि टाइमचा जर विचारला तर पहिल्या मिनिटाला करणार. ओके, पहिली असेसमेंट केव्हा करणार, 1 मिनिटानंतर करणार. आणि जे दुसरी असेसमेंट असेल ती 5 मिनिट्स नंतर करणार. ओके, कसं करणार, पहिली असेसमेंट 1 मिनिटांनी करणार आणि नंतरची असेसमेंट जी असेल ती 5 मिनिट्स नंतर करणार. ओके, तर जो हा क्रायटेरिया सांगितलेला आहे तुम्हाला,
क्रायटेरिया असा वर्ड यूज केलेला होता. तर या क्रायटेरियाची जी स्कोरिंग सिस्टीम आहे ना मित्रांनो, ही 0, 1, 2 अशी सिस्टीम आहे. आता याला नेमकं अबगार स्कोर मध्ये कसं फिट केलं जाते ते आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघून घेऊयात. ओके, तर बघा या ठिकाणी आपल्याला 5 वायटर्स इंडिकेटर दिसून येतात अबगार स्कोरचे. याची स्कोरिंग किती असते? 0, 1, 2. ओके, हा काय आहे? अबगार स्कोर. पॅरामीटर कोणते कोणते आहेत? अपिअरन्स. तर त्याचा अपिअरन्स म्हणजे काय? कलर कसा आहे? जर तो कम्प्लिटली ब्ल्यू असेल किंवा पेल जर असेल तर त्याला आपण 0 स्कोर देणार. बॉडी जर पिंक आहे परंतु एक्स्ट्रीमिटीज जर ब्ल्यू असणार तर त्या कंडिशनला आपण ॲक्रोसायनोसिस म्हणतो, तर त्यावेळेस 1 स्कोर देणार बेबीला. ओके, आणि जर कम्प्लिटली पिंक असेल तर त्याला 2 स्कोर देणार. त्यानंतर आपण पेशंटचा पल्स रेट चेक करतो. पल्स रेट म्हणजे बेसिकली आपण काय करणार? हार्ट रेट चेक करणार. हार्ट रेट जर अबसेंट असेल तर तेव्हा 0 देणार. हार्ट रेट बिलो 100 असेल तर तेव्हा आपण 1 स्कोर देणार आणि हार्ट रेट मोर दॅन 100 जर असेल तर त्यावेळेस आपण 2 स्कोर देणार. ओके, ग्रीमेसी म्हणजे काय? आपण त्याचे रिफ्लेक्सेस चेक करतो. जसं मी तुम्हाला काय म्हटलं होतं, आपण न्यूरोलॉजिकल स्टेटस चेक करत आहोत. ओके, या ठिकाणी आपण याच्यामध्ये हार्ट सर्क्युलेटरी स्टेटस चेक करत आहोत. यामध्ये आता आपण काय करणार? न्यूरोलॉजिकल स्टेटस चेक करणार. ओके, जर ग्रीमेसी रिफ्लेक्सेस जर प्रेझेंट असणारच नाही, काहीच रिस्पॉन्स जर करत नसेल तर त्यावेळेस 0. थोडंफार ग्रीमेसी जर असेल तर 1 स्कोर देणार आणि कफिंग किंवा स्नीझिंग जर प्रेझेंट असेल तर 2 स्कोर देणार. ओके, ऍक्टिव्हिटीचा जर विचार केला तर म्हणजे त्याच्यामध्ये आपण मसल टोनचा विचार करतो. लिम्पिंग असेल किंवा मग फ्लॅसिड जर असेल तर 0 स्कोर देणार. थोडाफार फ्लेक्झन ऑफ एक्स्ट्रीमिटी जर करत असेल, ज्या एक्स्ट्रीमिटी ज्या आहेत त्या थोड्याफार जवळ जर घेऊन येत असेल तर त्यावेळेस 1. जर ऍक्टिव्हली मुवमेंट जर करत असेल तर त्यावेळेस 2 स्कोर देणार. ओके, आणि यानंतर आपण रेस्पायरेटरी रेट. हे बघा, हे सगळं मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की कोणत्या कोणत्या असेसमेंट करतो. तर रेस्पायरेटरी एफर्ट्स म्हणजे त्याच्यामध्ये बेसिकली रेस्पायरेटरी रेट. जर रेस्पिरेशन जर अबसेंट असेल तर त्याला 0 स्कोर देणार. रेस्पिरेशन जर स्लो किंवा इरेग्युलर असेल तर तेव्हा 1 स्कोर देणार. आणि जर गुड आणि क्राईंग जर असेल तर त्यावेळेस आपण त्याला 2 स्कोर देत असतो. ओके, तर हा जो अबगार स्कोर आहे ना मित्रांनो, हा आता कोणी डेव्हलप केला? कोणीतरी डेव्हलप केलेला असेल ना, तर ज्याने डेव्हलप केलेला आहे त्याचं नाव आहे वर्जिनिया अबगार. ओके, याचं नाव काय आहे? वर्जिनिया अबगार. आणि हा केव्हा डेव्हलप केलेला आहे? 1952 मध्ये डेव्हलप केलेला होता. ओके, क्लिअर आहे? तर बघा, हे जे आता आपल्याला या ठिकाणी स्कोरिंग सिस्टीम दिसली, तर मग याला आपण रेंज मध्ये कसं मेन्शन करणार? तर समजा जर एखाद्या बेबीचा स्कोर 7 to 10 च्या मध्ये जर येत असेल तर त्याला आपण नॉर्मल कन्सिडर करणार. ओके, परंतु जर दुसरा जर बेबी असेल ज्याचा स्कोर आपल्याला 4 to 6 च्या मध्ये येत आहे तर त्याला आपण मॉडरेटली डिप्रेस्ड कन्सिडर करणार. ओके, मॉडरेटली डिप्रेस्ड कन्सिडर करणार. ओके, आणि जर का स्कोर जर 0 to 3 जर येत असेल, ओके, 0 to 3 जर येत असेल तर याला आपण सिव्हिअर डिप्रेशन कन्सिडर करतो. ओके, किंवा सिव्हिअरली डिप्रेस्ड म्हणू शकतो. ओके, तर याचा मॅक्झिमम स्कोर किती असतो? मॅक्झिमम स्कोर 10 असतो. ओके, मॅक्झिमम स्कोर 10. आणि जर का मिनिमम स्कोर जर विचारलं तर मिनिमम स्कोर तुमचा 0 असणार. ओके, तुमचा म्हणजे कोणाचा? अबगार स्कोर मध्ये जर मिनिमम स्कोर जर विचारलं तर हा किती असतो? 0 असतो आणि मॅक्झिमम 10 असतो. ओके, तर हे अशा प्रकारचे आपल्याला पॅरामीटर्स बघायला मिळतात. कशामध्ये? अबगार स्कोरिंग मध्ये. ओके, तर हा जो क्वेश्चन होता, क्वेश्चन नंबर 14, निओनेट मध्ये बर्थ ऍट द बर्थ आपण कोणता असेसमेंट करतो? क्वांटिटेटिव्ह अबगार स्कोरिंग करत असतो. ओके, तर क्वेश्चन नंबर 14 चा आन्सर काय असेल? ऑप्शन सी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 15. ग्रोथ चार्ट और रोड टू हेल्थ इज अ विजिबल डिस्प्ले ऑफ. तर बघा मित्रांनो, आपल्याला क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे की ग्रोथ चार्ट जो असतो किंवा जो रोड टू हेल्थ म्हणतो त्याला, तो कशाचा डिस्प्ले आहे? विजिबली आपण कशाला डिस्प्ले करत असतो? हाईट फॉर एजचा विचार करतो, वेट फॉर हाईटचा विचार करतो, हाईट फॉर वेटचा विचार करतो की वेट फॉर एजचा विचार करतो? तर बघा मित्रांनो, जे आपण ग्रोथ चार्ट आहे किंवा जो रोड टू हेल्थ आहे म्हणजे यामध्ये आपण काय करत आहोत, किंवा जो चाइल्ड असेल तर त्याचा आपल्याला काय करायचं आहे? ग्रोथ असेस करायचा आहे. तर ग्रोथ असेस करण्याकरिता आपल्याकडे एक चार्ट असतो, त्या चार्टला आपण ग्रोथ चार्ट किंवा रोड टू हेल्थ म्हणतो. तर जेव्हा आपण पेशंटचा ग्रोथ चार्ट असेस करत आहोत म्हणजेच काय करत आहोत? विजिबली डिस्प्ले करत आहोत. काय करत आहोत? विजिबली डिस्प्ले ऑफ चाइल्ड्स फिजिकल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ओके, चाइल्डची आपण काय करतो? फिजिकल ग्रोथ. याच्यामध्ये आपण काय करणार? फिजिकल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट करणार, चेक करणार. ओके, तर बघा, ज्यावेळेस आपण चाइल्डचा फिजिकल ग्रोथ अँड डेव्हलपमेंटचा विचार करत आहोत तर त्यावेळेस आपण चाइल्डचा वेट आणि
एजला कन्सिडर करत असतो. कशाला कन्सिडर करत असतो? वेट आणि एज. तर ऑप्शन मध्ये बघूयात, ऑप्शन मध्ये वेट आणि एज दिसतोय का? ऑप्शन ए मध्ये हाईट फॉर एज दिसतोय, तर हा होणार नाही. ऑप्शन बी मध्ये काय दिसतं? वेट फॉर हाईट म्हणत आहे, तर हा सुद्धा होणार नाही. हाईट फॉर वेट म्हणत आहे, बघा या ठिकाणी हाईट आलेला आहे परंतु एज म्हटलेला, तर हा सुद्धा होणार नाही. तर मग या ठिकाणी मग आपण काय कन्सिडर करणार? वेट फॉर एज कन्सिडर करणार. ओके, तर जो ग्रोथ चार्ट असतो किंवा रोड टू हेल्थ असतो, तर त्यामध्ये आपण काय कन्सिडर करतो? वेट फॉर एज कन्सिडर करत असतो. आणि जर का तुम्हाला क्वेश्चन मध्ये जर असा क्वेश्चन आला मित्रांनो, की ग्रोथ चार्ट किंवा जो रोड टू हेल्थ आहे तो कोणी डेव्हलप केलेला आहे? ओके, तर डेव्हलप करणाऱ्याचं जर नाव विचारलं तर त्या ठिकाणी तुम्हाला नाव माहिती असायला पाहिजे. त्याचं नाव आहे डेव्हिड मॉर्ले. ओके, डेव्हिड मॉर्लेने हा ग्रोथ चार्ट डेव्हलप केलेला आहे. ओके, तर क्वेश्चन नंबर 15 चा आन्सर काय होणार? ऑप्शन डी होणार. ओके, तर आज आपण 15 क्वेश्चन्स डिस्कस केलेले आहेत. ते इनफ आहेत मित्रांनो आजच्या व्हिडिओ पुरता, कारण की आपण यापेक्षा जास्त क्वेश्चन घेऊ नाही शकत. जर क्वेश्चन जर ऍड जर केले तर व्हिडिओची लेंथ सुद्धा खूप इन्क्रीज होते आणि बरेचसे लोक काय करतात, मग खूप मोठा व्हिडिओ दिसल्यानंतर त्याला स्किप करतात. म्हणून आपण या व्हिडिओमध्ये किंवा या टॉपिक या क्लासमध्ये टोटल 15 क्वेश्चनच कंप्लीट केलेले आहेत. ओके, तर एवढा इनफ आहे मित्रांनो. तर मित्रांनो, जे काही क्वेश्चन आपण आज डिस्कस केले ते क्वेश्चन तुम्हाला क्वेश्चनचा जो पॅटर्न आहे किंवा जे क्वेश्चनची जी क्वालिटी आहे ती कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि जर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींना सुद्धा शेअर करा. मित्रांनो, तसेच नर्सेस गाईडन्स पॉइंट YouTube चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचा नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती इझिली भेटणार. तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पार्ट सोबत. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.